उल्लेख केला तसं खरंच मला 8वी 9वीमध्ये असल्यापासून मला वार्ताहरच व्हायचं होतं. आणि त्याला कारण म्हणजे एक मराठीतले नामवंत क्रीडा पत्रकार हेमंत देवधर. मग त्यावेळेला आम्ही पथनाट्य केली, सापांवर भाषणं दिली, आम्ही जिवंत साप घेऊन शो करायला जायचो, कार्यकर्ता म्हणून अक्षरशः ते काम केलं. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये मला आधी सांगावीशी वाटते तुम्हाला, बॅलन्स्ड रिपोर्टिंगचं सूत्र त्याही काळामध्ये कधीही सुटलं नाही. माझ्यातल्या कार्यकर्त्यावर पत्रकारांनी कायम मात केली. मी पत्रकारच राहिलो, मी माझ्या कोरला बातमीदारच राहिलो. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही मान्यवरांना श्रद्धांजली देणार आहोत. ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे, वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका डॉक्टर हेमा साने आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या विदुला टोकेकर यांचे यजमान वासुदेव टोकेकर या तीनही दिग्गज व्यक्तींचे नुकतेच निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं उभं राहावं ही मी त्यांना विनंती करते. ओम शांती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वृत्तपत्र आणि संज्ञापन विभाग आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या व्याख्यानमालेत मी नम्रता तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजचे वक्ते ज्येष्ठ पत्रकार माननीय माधव गोखले सर, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे माननीय प्रसाद मिरासदार सर, वृत्तपत्र आणि संज्ञापन विभाग प्रमुख माननीय डॉक्टर संजय तांबट सर. गेल्या 1 वर्षापासून दर महिन्याला एक व्याख्यान हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि त्यातलंच एक पुष्प म्हणजे आजचं हे व्याख्यान आहे. सर्वप्रथम मी माननीय तांबट सर आणि माननीय मिरासदार सर यांना विनंती करते की आजचे वक्ते माननीय माधव गोखले सर यांचा सत्कार करावा. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे खरपुडे सर यांचंही इथे स्वागत. धन्यवाद सर. हॅलो, आवाज येतोय ना? यानंतर पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे माननीय प्रसाद मिरासदार सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. ऐकू येते ना? पुणे विद्यापीठाच्या या वृत्तपत्र संज्ञापन विभागात तेव्हा विद्यार्थी म्हणून इथे मी आलो आणि जर्नलिझम शिकलो, पत्रकारिता शिकलो. तर तो एक थोडासा अपघात होता, कारण मी काही पत्रकारिता करावी असा विचार केला नव्हता. पण मित्रांच्या सांगण्यामुळे पण ज्यांनी अगदी लहानपणापासून आपण पत्रकार व्हायचं असं ठरवलं होतं आणि जो पत्रकार झाला आणि त्या पत्रकारिते क्षेत्रामधलं सर्वोच्च स्थान जे संपादक म्हणून आहे ते संपादक म्हणून निवृत्त झाला, असा संपूर्ण ग्राफ पाहिलेला माझा मित्र म्हणजे माधव गोखले.
मी फार कमी माणसं अशी पाहिली आहेत, माझ्या आसपास तर नाहीच, पण बऱ्याच जणांच्या मुलाखती मी घेतल्या आहेत. पण ज्यांनी आपण लहानपणी जे ठरवलं तेच स्वप्न पूर्ण केलं असे फार कमी लोक आहेत, कारण स्वप्नच मुळात पाहिली जात नाहीत. आणि अनेकांना जर विचारलं सक्सेसफुल लोकांना की तुम्हाला जे झालात, जे सक्सेसफुल आहात तेच तुम्हाला व्हायचं होतं का, तर त्यांचं उत्तर असतं की नाही, आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण आयुष्यामध्ये असे टर्न आले आणि मी इथे आलो आणि सक्सेसफुल झालो. पण प्रत्यक्षात माधवला मात्र मी पाहिलं आहे की त्याला लहानपणापासून पत्रकार व्हायचं होतं. आणि लहानपणापासून पाहिलंय म्हणजे खऱ्या अर्थाने लहानपणापासून पाहिलंय, कारण 11वी पासून आम्ही दोघं एकाच वर्गात एकाच बाकावर बसून अनेक गोष्टी केलेल्या आहेत, शिकलेलो आहेत. गरवारे वाणिज्य महाविद्यालयातनं आम्ही दोघंही BCom झालो आणि 11वीपासून आम्ही दोघं सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपद्व्याप केले, अनेक गोष्टी केल्या. तो तेव्हापासून पत्रकार म्हणून होता आणि श्रमिक विचारमध्ये करत होता. तेव्हा तो 12वीत असताना तो इथे सर्टिफिकेट FY 12वी नंतर त्याने सर्टिफिकेट कोर्स केला आणि त्यानंतर तो इथे शिकवायला सुद्धा लागला. त्या काळामध्ये आम्ही जे काही उपद्व्याप केले त्याच्यामध्ये परिचय म्हणून एक संस्था होती ज्याच्यामार्फत सांस्कृतिक उपक्रम करायचो. स्वतःचं युवक महोत्सव आम्ही भरवायचो 4-5 वर्ष कॉलेजमध्ये असताना, आणि त्यावेळेला मासिक पण काढायचो आणि त्याच्यासाठी जाहिराती गोळा करून मोठ्या प्रमाणावरती ते महोत्सव हे भरवले जायचे. तेव्हापासून लेखन हा आमचा आवडीचा भाग होता. कॉलेजच्या मासिकामध्ये तर आमचे लेख वगैरे असायचेच, पण त्याचबरोबर वक्तृत्व किंवा कथाकथन, वक्तृत्व स्पर्धांमध्ये आणि कथाकथन स्पर्धांमध्ये आम्ही दोघंही जोडीने सहभागी व्हायचो आणि त्याच्यामधनं अनेक बक्षिसं पण आम्ही कॉलेजला मिळवून दिली. त्याचबरोबर कथाकथनाचे कार्यक्रम आम्ही करायचो गणपती उत्सवांमध्ये आणि 11 रुपये मानधन मिळालं तर त्यावेळेला खूप मोठं वाटायचं ते. आणि काहीतरी आमचा तसा सिजनल व्यवसायाचा भाग पण होता की या गणपतीत आपल्याला इतके रुपये आपल्याला मिळवायला पाहिजेत वगैरे. तर अशा पद्धतीने दोघंही बऱ्यापैकी बरोबर वाढलो. आणि काहीसं मी त्याला फॉलो केलं असं म्हणेन जर्नलिझमच्या क्षेत्रामध्ये, की तो श्रमिक विचारनंतर इंडियन एक्सप्रेसला जॉईन झाला आणि मी लोकसत्तामध्ये त्यावेळेला डिप्लोमा करून पदविका घेऊन पत्रकारिता करायला लोकसत्तामध्ये जॉईन झालो. आणि तिथे माधवकडनं बऱ्याच गोष्टी मला पत्रकारितेतल्या शिकायला मिळाल्या. एक ध्येय धरून त्या दृष्टीने सातत्य ठेवून आणि आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळवत आणि आपलं क्षेत्र निवडत, स्वतःचे विषय निवडत कशा पद्धतीने पत्रकारिता विकसित करता येतं, पत्रकार म्हणून डेव्हलप होता येतं, याच्यासारखं उत्तम उदाहरण माधव गोखलेसारखं दुसरं नाही. याचं कारण त्यांनी इंग्रजी पत्रकारितेतनं सुरुवात केली. महाराष्ट्र हेरॉल्डमधनं, म्हणजे श्रमिक विचारमधनं महाराष्ट्र हेरॉल्ड, मग इंडियन एक्सप्रेस, मग सकाळ टाइम्स आणि त्यानंतर सकाळ या मराठी वर्तमानपत्रामध्ये त्यांनी केलं आणि साप्ताहिक सकाळचा तो संपादक झाला. हा जो संपूर्ण प्रवास आहे त्याच्यामधला सगळ्यात मोठा क्रुशियल भाग जो वाटतो मला तो असा, तो म्हणजे इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी पत्रकारितेमध्ये नाव मिळवणं, त्यानंतर मराठी मध्ये शिफ्ट होणं. हे दोन्ही भाग जे आहेत ते खूप महत्त्वाचे आणि मोठे आहेत आणि दोन्हींमध्ये काही फरक आहेत, दोन्ही पत्रकारितेमध्ये काही फरक आहेत. हे सगळे शिफ्ट कसे त्यांनी केले, बातमीदार म्हणून विकसित होत असताना त्यांनी काय केलं आणि इंग्रजीमध्ये काय फरक पडला, मराठीमध्ये काय फरक पडला आणि संपादक झाल्यानंतर कशा पद्धतीने बदल घडला. कारण दैनिकाचं संपादन करणं, दैनिकासाठी काम करणं हे वेगळं आहे आणि एखाद्या मासिकासाठी, साप्ताहिकासाठी काम करणं याच्यामध्ये पुन्हा खूप मोठा फरक आहे. तर ह्या सगळ्या माध्यमांच्या मध्ये त्यांनी कशा पद्धतीने
प्रवास केला आणि त्याच्यामधनं काय लर्निंग झालं हे सगळ्यांपर्यंत पोचावं असं आम्हाला वाटलं आणि त्यातून हा द्वैभाषिक प्रवास पत्रकारितेचा हा सगळ्यांसमोर यावा म्हणून आम्ही हा सगळा खटाटोप केला. तो जेव्हा अधिकृतरित्या निवृत्त झाला सकाळमधनं त्यावेळेला आमच्या सर्व मित्रांनी जी संस्था आम्ही कॉलेजमध्ये काढली होती परिचय, त्यातले सगळे मित्र अजूनही आम्ही जमतो, तर या परिचयच्या सर्व सभासदांनी एकत्रित येऊन माधवचा सत्कार केला आणि त्यावेळेला आम्ही त्याची या संपूर्ण आयुष्याची रोमहर्षक कहाणी सगळ्या मित्रमंडळींनी ऐकली. मी त्याच्याबरोबर असल्यामुळे आणि अनेक याच्यात सहभागी असल्यामुळे आणि पत्रकारिता माध्यमं वगैरे सगळं माहिती असल्यामुळे मला हे आश्चर्य वाटत होतं की मला हे नवीन नव्हतं त्यामुळे, पण इतर सगळ्यांना आपलं फील्ड हे किती माहिती नाही आहे आणि हे किती नवीन आहे आणि किती गोष्टी ह्या कळायला पाहिजेत याची जाणीव झाली. आणि तशा अर्थाने तुम्हीही आत्ता प्रवेश करतात त्यामुळे हे फील्ड किती डीप आहे आणि किती गोष्टी आपल्याला माहिती नसतात हे आजच्या लेक्चरमधनं आपल्या सगळ्यांना समजेल असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण हा विषय घेतलेला आहे आणि त्याच्या व्यक्तिगत प्रवासाबरोबरच त्याचे जे किस्से आहेत पत्रकारितेमधले तेही आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर मी माधवला धन्यवाद देतो की त्यांनी कबूल केलं आणि या विषयावरती बोलण्याकरता काहीसं इंटरॅक्टिव्ह होईल, तो त्यात बोलेल. तुमच्याशी काही प्रश्न असतील तर तेही आपण शेअर करू. आज स्लाईड्स नाही आहेत त्याच्यामुळे ह्या अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्याशी संभाषण होईल असं मला वाटतं. धन्यवाद. लेखकाला आपण इतक्याला वाचतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपण त्यांना ओळखतो. आपल्याला लेखक म्हणून सर परिचित आहेत आणि आताच त्यांच्या बालमित्रांनी ज्यावेळी त्यांचा परिचय करून दिला त्यावेळी खरं तर त्यांचा परिचय करून देणं हे मला थोडंसं चुकीचं वाटतं, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता आणि काही थोड्या गोष्टी आणखी जर असतील तर त्याने नक्की वाचूनच दाखवेन सर. नक्कीच मिरासदार सरांनी ओघवत्या भाषेत मला सरांचा परिचय करून देता येणार नाही, पण मी प्रयत्न करेन. माधव भोसले सर ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि व्याख्याते. सर सध्या सकाळ प्रकाशनचे सल्लागार संपादक म्हणून कार्यरत आहेत. 1984 पासून दैनिक श्रमिक विचार, महाराष्ट्र रेडिओ, इंडियन एक्सप्रेस, सकाळ टाइम्स या आणि अशा अनेक वृत्तपत्र आणि साप्ताहिकांमध्ये वार्ताहर ते संपादक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सरांनी पार पाडलेली 40 वर्ष पत्रकारिता या क्षेत्रात सर कार्यरत आहेत. पर्यावरण, वन्यजीवन, नागरी प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न, खाद्य संस्कृती अशा बहुआयामी विषयांवर प्रामुख्याने लेखन आणि स्वतंत्र स्तंभलेखन सर करतात. गेल्या 40 वर्षांमध्ये पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना, निवडणुकांचे प्रश्न या सगळ्या गोष्टींचं वार्तांकन सरांनी केलं आहे. सकाळच्या वतीने 2007 मध्ये ब्राझीलमधील झिरो होरा या माध्यम समूहाचा अभ्यास दौरा आणि त्याचबरोबर बँकॉक, कोलंबो, दुबई इथे झालेल्या एज्युकॉन या कुलगुरू परिषदांचे वार्तांकनही सरांनी केले. तेलावीवमधल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सुद्धा वार्तांकन सरांनी केले. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी अ लाईफ इन नेचर या पुस्तकाचं निसर्गयात्री इंदिरा गांधी आणि माजी लष्कर प्रमुख जनरल V.K. मलिक यांनी लिहिलेल्या इंडियाज मिलिटरी कॉन्फ्लिक्ट्स अँड डिप्लोमसी या पुस्तकाचं भारताचे लष्करी संघर्ष आणि राजनय ह्या दोन्ही पुस्तकांचं सरांनी मराठीत भाषांतर केले. त्यातलं भारताचे लष्करी संघर्ष या अनुवादाला उत्कृष्ट अनुवादाचं पारितोषिकसुद्धा मिळालं आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी बातमीदारी, संपादन आणि भाषा या विषयांवर सर व्याख्यानसुद्धा देत असतात. आत्ताच मिरासदार सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये प्रभुत्व मिळवून पत्रकारिता करणं इतकं सोपं नाही आहे आणि त्यामुळे आजचा सरांचा विषयही आहे माझी द्वैभाषिक पत्रकारिता.
मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करते की त्यांनी आजचं व्याख्यान सुरू करावं. सर, मी एक सांगू इच्छिते की गर्दी जरी नसेल तरी दर्दी ऑडियन्स इथे आहे याची मी खात्री देते आणि आम्ही नक्कीच तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. धन्यवाद. या वर्गामध्ये उभं राहून बोलायची मला सवय आहे आणि एवढ्याच ऑडियन्ससमोर बोलायची सवय आहे. तरीसुद्धा मी थोडासा नर्वस आहे, कारण वर्गामध्ये एखादा ठरवलेला विषयावर बोलणं आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधणं आणि असा काहीतरी विषय घेऊन बोलणं हे थोडंसं याच्यामध्ये फरक पडतो आहे. म्हणजे ही द्वैभाषिक पत्रकारिता असा विषय पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा मीडिया ग्रुप, आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं आपलं डिपार्टमेंट, यांची जी काही मीडियाच्या संदर्भातली व्याख्यानमाला सुरू आहे, तर त्या व्याख्यानमालेमध्ये तूही बोल असं प्रसादचं माझं काही बोलणं चाललं होतं. आणि मग विषय काय विषय मांडावा असं करायचं ना. जसं आता तोही म्हणाला की इंग्रजी आणि मराठी अशा 2 भाषांमध्ये तू काम केलं आहेस, तर 2 भाषांमध्ये काम करतानाचे तुझे काही अनुभव आहेत आणि 2 भाषांमध्ये काम करताना काय नेमकं कशा पद्धतीने तू स्वतःला मोल्ड केलंस, असं काहीतरी विषय मांडावा अशी कल्पना आली. थोडंसं आपण या माझ्या प्रवासाबद्दल बोलूया आणि नंतर या निमित्ताने मी थोडंसं माझ्यातच आतमध्ये बघायचा प्रयत्न केला. त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडेन. हे थोडंसं लाऊड थिंकिंग आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी हा चक्क डिस्क्लेमर समजा हवं तर, की या कथनाच्या ओघामध्ये आता पुढचा एक अर्धा तास मी माझं असे काही शब्द येतील. ह्याच्यामध्ये कृपा करून मीपणा नाही आहे लक्षात घ्या. कथन पुढे नेण्याकरता ते आवश्यक आहे म्हणून ते येतात. मी घट्टपणे जमिनीवर उभा आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये काम करणारे पत्रकार किंवा इंग्रजीमध्ये मराठी नावं दिसणं हे काही फारसं दुर्मिळ नाही आहे, अजिबातच दुर्मिळ नाही आहे. म्हणजे अगदी अलीकडच्या गेल्या 30-40 वर्षांचा जरी नुसता आढावा घेतला तरीसुद्धा अगदी दिलीप पाडगावकरांपासून अनेक नावं याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात की जी मराठी नावं इंग्रजीमध्ये आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची नावं ही काही फार दुर्मिळ अशातला भाग नाही. आता तर ती खूपच वाढली आहेत. कदाचित मी ज्यावेळेला 40 वर्षापूर्वी हे सगळं करायला सुरुवात केली त्यावेळेला ते थोडंसं कमी असेल, पण आता खूप मुली मला माहिती आहेत की जे कंप्लीट मराठी बॅकग्राऊंडचे आहेत आणि ते इंग्रजीमध्ये अत्यंत उत्तम काम करत आहेत. मग सांगायचं काय तर मी मगाशी म्हटलं तसं त्याप्रमाणे की या क्षेत्रामध्ये या पद्धतीने मी 4 दशकं का राहिलो किंवा अधिक चांगला शब्द वापरायला तर का टिकलो आणि या क्षेत्रातल्या ज्या नैसर्गिक शिडीच्या पायऱ्या मी का चढत गेलो हे थोडंसं मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करेन. थोडंसं एक या माझ्या प्रवासाबद्दल आधी थोडंसं बोलतो. मी शाळेमध्ये असताना 10वीच्या वर्षामध्ये प्रिलिमच्या परीक्षा होतात बोर्डाच्या परीक्षेच्या आधी. तशी आमच्या मी मुंबईमध्ये होतो. आमच्या शाळेमध्ये प्रिलिमची परीक्षा झाली आणि ती परीक्षा झाल्यानंतर आम्हाला काळे नावाचे एक शिक्षक होते जे बायोलॉजी शिकवायचे. भर वर्गामध्ये काळे सरांनी माझा बायोलॉजीचा 40 मार्कचा पेपर असा उंदीर धरताना असा धरला होता आणि त्यांनी पेपर असा हलवला आणि मला म्हणते की गोखले तू काही पहिला फटक्यात 10वी पास होशील असं वाटत नाही मला. झालो नंतर पास वगैरे बऱ्या म्हणजे काठावरचा फर्स्ट क्लास वगैरे सुद्धा मिळाला. एक पुढे 10-12 वर्षांनी काळे सर आमच्या वर्गातल्या कोणाला तरी भेटले की आमच्या वर्गातला कोणीतरी काळे सरांना भेटला आणि मग साहजिकच शाळेच्या काही आठवणी निघाल्या. मग हा काय करतो तो काय करतो अशी काळे सरांनी चौकशी केली आणि मग मध्येच त्यांनी विचारलं की आता आपला गोखले काय करतो हल्ली. तर माझ्या मित्रांनी त्या वर्गमित्रांनी त्यांना सांगितलं की तो इंडियन एक्सप्रेसमध्ये आहे. काळे सर म्हणले इंडियन एक्सप्रेसमध्ये तिथं काय करतो तो. तर तो म्हणजे बातमीदार आहे. म्हणजे बातमीदार पण त्याला येतं का इंग्लिश. नाव कट्टू 2011
मी त्यावेळेला सकाळ टाइम्समध्ये असिस्टंट एडिटर न्यूज म्हणून काम करत होतो आणि अचानक मला एका रात्री मार्चिंग ऑर्डर्स मिळाल्या, लिटरली मार्चिंग ऑर्डर्स मिळाल्या आणि मला असं सांगण्यात आलं की उद्या सकाळी तुम्ही सकाळमध्ये वृत्तसंपादक म्हणून चार्ज घ्यायचा आहे. नो क्वेश्चन्स टू बी आस्क्ड. उद्यापासून सकाळी तुम्ही सकाळच्या इकडच्या ऑफिसला यायचं आणि तुम्ही वृत्तसंपादक आहात आता सकाळचे. त्यावेळेचा जो सकाळ टाइम्सचा जो प्रॉडक्ट हेड होता तो माझा असाच कॉलेजपासूनचा जुना मित्र. त्याची बायको आमच्या दोघांच्या वर्गामध्ये होती आणि म्हणून ह्या माझ्या मित्रांनी घरी गेल्यानंतर आपल्या बायकोला असं कौतुकाने सांगितलं की माधवची अचानक बदली झाली, तो आता सकाळचा वृत्तसंपर्क झाला आहे. तर त्या आमच्या मैत्रिणींनी त्या अत्यंत गंभीरपणे प्रश्न विचारला, माधव सकाळमध्ये पण त्याला येतं का मराठी? माझी द्वैभाषिक पत्रकारिता ह्या 2 टोकांमध्ये आहे. विनोदा भाग सोडून द्या, पण भाषेचे संस्कार कसे झाले असा मी या निमित्ताने मलाच प्रश्न विचारला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आता प्रसादने असा उल्लेख केला तसं वक्तृत्व स्पर्धा, त्या स्पर्धांसाठी शिक्षकांकडनं होणारं वाचन, सांगितलं जाणारं वाचन आणि याच्यातून थोडं भाषेशी संबंधित गेला. माझ्या घरामध्ये लहान असताना चांदोबा, कुमार अशी काही मासिक यायची. आनंद नावाचं एक त्यावेळेला मासिक होतं लहान मुलांसाठीचं, अशी मासिकं यायची. मग या निमित्ताने गोनीदांची काही पुस्तकं वाचून झाली, ताम्हणकरांचा गोट्या वाचून झाला. म्हणजे हे सगळं शाळेचं वयेवर का अजूनही. आणि नकळत त्यांची भाषा कुठेतरी मनावर ठसत गेली. माझ्यावर वाचनाचा पहिला संस्कार केला होता माझ्या वडिलांनी आणि त्याला खतपाणी घातलं ते माझ्या काकांनी. माझे काका पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष होते आणि त्या कामगार युनियनची स्वतःची एक लायब्ररी होती, बऱ्यापैकी चांगली लायब्ररी होती आणि ती लायब्ररी माझ्या काकांच्या घरामध्ये होती आणि त्यामुळे त्या लायब्ररीला मला फुल ॲक्सेस होता. मी काय वाचतो आहे ह्याच्यावर कुणीही त्यावेळेला लक्ष द्यायचं नाही. मला वाटेल ते पुस्तक मी काढून वाचायचो. म्हणजे मला आठवतं आहे की त्यावेळेच्या मी तुम्हाला सांगतो त्यावेळी मी 7वी किंवा 8वीमध्ये होतो आणि त्या 7वी 8वीच्या वयामध्ये अरेबियन नाईट्स, ओरिजिनल अरेबियन नाईट्स सारखं त्या वयात शक्यतो आईवडील मुलाला वाचायला देणं टाळतात अशी पुस्तकंसुद्धा मी वाचलेली होती. माझ्या काकांना ते माहिती होतं आणि वाच असं त्यांचा मला पूर्ण पाठिंबा होता. पण भाषा म्हणून भाषेचा संस्कार व्हायला जी सुरुवात झाली ना ती कॉलेजच्या काळामध्ये, मी 11वी 12वीला गेल्यानंतर. आणि गमत म्हणजे आत्ता प्रसादने सांगितलं तसं खूप लोकांना असं वाटतं की मी संपादक वगैरे म्हणून निवृत्त आलो किंवा पत्रकारितेमध्ये इतकी वर्ष होतो त्यामुळे मी निश्चित आर्ट्सचा विद्यार्थी असणार अशी अनेकांची खात्री असते. पण मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि 11वी किंवा 12वीमध्ये असताना आम्हाला शाळेच्या पुस्तकामध्ये पसायदान होतं, कविता म्हणून ज्ञानेश्वरांचं पसायदान होतं आणि हे पसायदान आम्हाला साक्षात द मा मिरासदारांनी शिकवलं. आणि मिरासदारांची भाषा, मिरासदारांचं पसायदानाचं इंटरप्रिटेशन ते ज्या पद्धतीने माझ्यापर्यंत पोचलं मी ती भाषेची म्हणून जी काही भुरळ असते ना ती भुरळ मला कुठे पडली तर माझी पहिली भाषेच्या भुरळीची आठवणीची सुरुवात आहे ती तिथली आहे. बाकी आनंद होता म्हणजे सगळा डेबिट, क्रेडिट, बॅलन्स शीट, डिमांड सप्लायचे ग्राफ, पार्टनरशिप, कंपनी ॲक्ट असला सगळा गोंधळ होता. पण पदवी मिळवायची होती त्यामुळे तेही करणं भाग होतं, त्यामुळे तेही केलं वगैरे. मग ह्या सगळ्या भानगडीमध्ये इंग्रजी कुठे आली तर आमच्या त्यावेळेच्या आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे त्यावेळेच्या दस्तुराप्रमाणे 5वीमध्ये इंग्रजी या प्रकरणाचा हे प्रकरण माझ्या आयुष्यामध्ये आलं. त्यावेळेला जर का कुणी असं प्रेडिक्ट केलं असतं की हा मुलगा पुढे जाऊन 20-22 वर्ष इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये काम करेल तर मीच काय, माझ्या आईवडिलांनीच काय, मला शिकवणाऱ्या मास्तरांनीसुद्धा त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता. म्हणजे सर्वसाधारणपणे पूर्णपणे 1ली ते 10वी मराठी माध्यमामध्ये शिकलेला मुलगा त्याच्या घरापासून दारापर्यंत इंग्रजीचा कुठेही काही संबंध नाही. 5वीतलं इंग्रजी सोडलं तर 8वीमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला मराठी माध्यमात एक सेमी इंग्रजी माध्यम असायचं. म्हणजे मॅथ्स आणि सायन्स फक्त इंग्रजीमध्ये असायचं. ते माझं हे. आणि माझ्या आईवडिलांनी अत्यंत कौतुकाने माझी पत्रिका करून घेतली होती माझा जन्म झाला तेव्हा आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या मुलाचं इंजिनिअरिंग साईडचं शिक्षण पूर्ण होईल म्हणून. काय कुठल्या ग्रहांचा त्या माणसाने अभ्यास करतो कोण नाही. एनिवे सोडून द्या. तर 5वीपासून माझी इंग्रजीशी
गाठ पडायला सुरुवात झाली. म्हणजे माझी इंग्रजीशी कधी दोस्ती नव्हती, पण वैरही नव्हतं. मग इंग्रजीने मला कुठल्याही परीक्षेत कधीही दगा दिला नाही. मी आपला त्या पद्धतीने 10वीपर्यंत पुढे गेलो. पहिला इंग्रजीचा फटका बसला तो 11वीमध्ये. कारण त्यावेळेला मराठी माध्यमामध्ये शिकल्यामुळे त्यावेळेला मराठीमध्ये लोअर इंग्लिश असायचं. 11वीत कॉलेजला गेल्यानंतर हायर इंग्लिश झालं आणि मग पत्ता लागला की इंग्रजी म्हणजे काहीतरी म्हणजे भयंकर प्रकरण आहे. आणि त्यावेळची माझी अवस्था आणि पु ल देशपांडेंच्या लखू रिसबूडची अवस्था याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे पुलंनी त्या लखू रिसबूडबद्दल असं लिहिलेलं आहे की लखू रिसबूडला खरं म्हणजे इकॉनॉमिक्स घ्यायचं होतं, पण इकॉनॉमिक्सचं स्पेलिंग हे सीवरच संपतं का त्याला पुढे ई पण लागतो हे न कळल्यामुळे त्यांनी मराठी घेतलं. मी 11वीचा प्रवेश घेतला त्यावेळेला माझी अवस्था काही फारशी वाईट नव्हती, याच्यापेक्षा काही फार वेगळी नव्हती आणि मी कॉमर्सला गेलो. प्रसादने मगाशी उल्लेख केला तसं खरंच मला 8वी 9वीमध्ये असल्यापासून मला वार्ताहरच व्हायचं होतं. आणि त्याला कारण म्हणजे एक मराठीतले नामवंत क्रीडा पत्रकार हेमंत देवधर. मी शाळेमध्ये असताना पुण्यात लक्ष्मी रोडला राहायचो आणि तिथे देवधर आम्ही त्यांना मामा म्हणायचो. ते आमच्या समोर राहायचे आणि त्यांचा मुलगा माझा वर्गात नव्हता, माझ्याबरोबर शाळेमध्ये होता. त्यामुळे आमच्या आणि समोरासमोर राहत असल्यामुळे घरात येणं जाणं होतं. आणि मामांचं वैशिष्ट्य असं की मराठीमध्ये ते बहुतेक एकमेव किंवा वन ऑफ द स्पोर्ट्स जर्नलिस्ट असे असतील की हू हॅज कवर्ड 3 or 4 कॉन्झिक्युटिव्ह ऑलिम्पिक्स. लक्षात घ्या, 72 सालापासून 72चं म्युनिक ऑलिम्पिक, त्याच्यानंतरचं मला वाटतं मॉन्ट्रियल, त्याच्यानंतरचं ऑलिम्पिक, असे 2-3 ऑलिम्पिक्स मामांनी कव्हर केले. केसरीसाठी ते कव्हर केले होते. आणि त्यावेळेला मराठी वर्तमानपत्राचा एक बातमीदार ऑलिम्पिक कव्हर करायला थेट जर्मनीमध्ये जातो, थेट अमेरिकेमध्ये जातो, थेट रशियामध्ये जातो. हे वेगळं होतं काहीतरी. आणि मग मामा मला त्याचे काही किस्से सांगायचे. त्यांच्या घरामध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये जे इस्रायली खेळाडूंचं अपहरण झालं, नंतर ज्या हत्या झाल्या, त्याच्या काही स्लाईड्स मामांकडे होत्या, त्या पाहिल्याचं मला आठवत आहे. आणि एक असा नकळत संस्कार होत गेला की वार्ताहर झाल्यानंतर कुठेही फिरायला मिळतं आणि तेही दुसऱ्याच्या खर्चाने. आणि म्हणून मला वार्ताहर व्हायचं होतं. तुम्हाला गंमत वाटेल, पण अगदी असंच मत असलेला आणखी एक माणूस नंतर मला पुस्तकातनं मला भेटला, तो म्हणजे फ्रेडरिक फोर्सिथ. फ्रेडरिक फोर्सिथचं द आउटसायडर नावाचं आत्मचरित्र आहे, जरूर वाचा. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं आहे की मला युद्धपत्रकार व्हायचं होतं कारण दुसऱ्याच्या खर्चाने अनेक देश फिरायला मिळतात. आणि हे वाचल्यानंतर मी युरेक्का असा ओरडलो होतो. माझ्याच विचाराचं कोणतरी मला भेटलं आणि नन अदर दॅन फ्रेडरिक फोर्सिथ. काय आणखीन काय पाहिजे तुम्हाला वगैरे. तर मुळात असं आहे की या सुमाराला साधारण 6वी-7वीच्या सुमाराला मला वर्तमानपत्रामधनं कात्रणं कापून ठेवायचा छंद लागला होता. मी घरामध्ये पेपर आला की बाकी कोणी वाचायच्या आधीसुद्धा मी तो कापायचो आणि त्याच्यावर मी मारबीलसुद्धा खाल्लेला आहे. आजही माझ्या घरामध्ये 77-78 पासूनच्या कात्रणांच्या फाईल्स आहेत. मी त्याचे चिटकवून ठेवायचो. माझा न्यूसेन्स बरा आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि माझ्या अनेक संपादकांनी असं मत आहे की याचा न्यूसेन्स बरा आहे. हा माझा न्यूसेन्स डेव्हलप व्हायला मला असं वाटतं की ह्या कात्रणांचा उपयोग झाला असावा. कारण महत्त्वाची बातमी कोणती आहे, आजही मी ज्यावेळेला ती कात्रणं कधीतरी काढून बसतो त्यावेळेला मला असं वाटतं की अरे त्यावेळेच्या खरंच महत्त्वाच्या बातम्या आपण कापून ठेवलेल्या आहेत. मी त्या 3ऱ्या पानावर असतील, त्या 5व्या पानावर असतील, पण त्यावेळेला मला ती बातमी महत्त्वाची वाटली. आजही ते घटना ही महत्त्वाची आपल्याला वाटते. त्याच्यावर मी हा अंदाज बांधतो आहे. म्हणजे हे काही माझं निष्कर्ष नाही आहे. मग कॉलेजमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं काही समवयस्क मित्र भेटले आणि आमचं मग वाङ्मय चर्चा मंडळ, कॉलेजचं मासिक आणि प्रसाद नंतर जे काही सांगितले सगळे उद्योग सुरू होते. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये म्हणजे कॉमर्स कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कॉमर्स या विषयाची सोडून उरलेली सगळी पुस्तकं वाचणारा जर का कोणता ग्रुप असेल तर आमचा होता. आणि आमच्या त्या लायब्ररीला जेव्हा असं कळलं की पोरं खरंच वाचतात त्यावेळेला तो आम्ही मागुती पुस्तकं तो द्यायला लागला. म्हणजे त्यावेळेला आम्ही खूप कविता वाचून काढल्या, लावण्या वाचून काढल्या, लोकसाहित्य वाचून काढलं. गोनी दांडेकरांच्या म्हणजे त्यांची जी शितू, पडघवली, पवनाकाठचा दोंडी, चैत्रजैत, रानबुली, वाघरू, माचीवरला बुधा, आम्ही भगीरथाचे पुत्र, पौर्णामाची लेकरं, अशी जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकातनं मराठीच्या वेगवेगळ्या बोलींचा परिचय झाला. म्हणजे
वऱ्हाडी बोली काय आहे, कोकणी बोली काय आहे, मराठीच्या ज्या वेगळ्या डायलेक्ट्स आहेत वेगळ्या वेगळ्या, त्याचा परिचय तिथून होत गेला. मग मधल्या काळामध्ये मी हा कोर्स केला. त्या कोर्समध्ये काय नेमकं झालं ते मी सांगत नाही तुम्हाला, फार काही चांगलं झालं नव्हतं. आणि एक दिवस काका माझे जे घरी आले होते आणि त्यांना माहिती होतं मी कोर्स करतो आहे. त्यांनी मला विचारलं, काय रे काय चाललं आहे तुझं? म्हटलं काय नाही, कोर्स झाला का? म्हटलं झाला. काय झालं? मी काय बोललो नाही. म्हटलं काय करतोयस काय आता? म्हटलं काही नाही, उद्यापासून श्रमिक विचारमध्ये जा, घरात बसून काय करणार आहेस, अनुभव घे काहीतरी. आणि त्यांनी मला अक्षरशः श्रमिक विचारमध्ये हाकललं. मी दुसऱ्या दिवशी श्रमिक विचारमध्ये दाखल झालो. ही गोष्ट आहे 1984 सालची, नोव्हेंबर महिना 1984. पहिल्याच दिवशी श्रमिक विचारमध्ये माझ्याकडे एक भाषांतराचं मोठं काम आलं. इंदिरा गांधींची हत्या होऊन जेमतेम 10-12 दिवस झाले होते आणि युनोमध्ये जगातल्या खूप सगळ्या मोठ्या नेत्यांनी, राष्ट्रप्रमुखांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली होती. त्या भाषणांची ती कॉपी होती, एजन्सीची कॉपी होती. आणि आप्पासाहेब भोसले हे त्यावेळेचे एक मोठे कामगार पुढारी पुण्यातले, ते श्रमिक विचारचे संपादक होते. आणि त्यांनी मला सांगितलं की याचं भाषांतर कर. मी केलं. आप्पासाहेबांनी ते पाहिलं आणि कंपोजला पाठवलं. त्यावेळेला खेळे जुळवून, शब्दशः खेळे जुळवून प्रिंटिंग व्हायचं. म्हणजे आज मला तुम्हाला सांगता नाही येणार म्हणजे काय व्हायचं ते. कुठे यूट्यूबवर वगैरे त्याचे हे अवेलेबल असेल तर बघा. एक एक अक्षर म्हणजे इंदिरा गांधी असेल, ह्याचं असेल तर ई, त्याच्यावरचा अनुसार इन, मग एक द, त्याला पहिली वेलांटी डी, मग र, त्याला काना रा, असे खेळे जुळवायला लागायचे. आणि मग पुढे असं वगैरे करत ते प्रकरण चालायचं. पत्रकारितेच्या माझ्या प्रवासातली वर्तमानपत्राच्या कार्यालयातली माझी पहिली असाइनमेंट. मग बहुतेक ते बरं झालं असं, कारण त्या दिवशी आप्पासाहेब काही बोलले नाही, ते दुसऱ्या दिवशी छापून आलं. त्याचं कात्रण माझ्याकडे अजून आहे. आणि मग एकदा असंच केव्हा तरी मी लांबलचक भाषांतर केलं आणि आप्पासाहेबांनी विचारलं की ह्याच्याकडे अनुवादक म्हणून माझं नाव टाकू का? आप्पा काहीतरी असं लिहित होते का तपासत होते काहीतरी. त्यांनी फक्त त्या मजकुरातनं डोकं वर करून मला इतका थंड लूक दिला ना, अत्यंत कोल्ड लूक होता तो. माझी हिंमतच झाली नाही पुढे त्यांना आणखीन काही विचारायची. तेव्हा निमूटपणे मान खाली घातली, माझ्या कामाला लागलो. ही माझ्या प्रवासाची सुरुवात. श्रमिक विचार, मग तिथून महाराष्ट्र हेरल्ड. महाराष्ट्र हेरल्ड म्हणजे इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसला असताना कोल्हापुरामध्ये झालेली बदली, तिथे आम्ही त्यावेळेला इंडियन एक्सप्रेसनी कोल्हापुरामध्ये एक साऊथ महाराष्ट्र ब्युरो सुरू केला होता. त्यामुळे ते ब्युरो, तो 1 मॅन ब्युरो होता. त्यामुळे मी उत्साहाने जातोस का असं विचारलं, हो म्हणून कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरहून परत आल्यानंतर त्यावेळेला 2000 साली टेलिव्हिजन चॅनल्स यायला नुकतीच सुरुवात झाली होती आणि तारा अशा नावाचा एक चॅनल त्यावेळेला सुरू झाला होता. तारा नंतर 2 वर्षांनी निखळला. पण त्या तारा चॅनलमध्ये तो जनरल एंटरटेनमेंट चॅनल होता, पण त्या चॅनलमध्ये 2 बुलेटिन्स असायची. एक सकाळी बुलेटिन असायचं, एक संध्याकाळी बुलेटिन असायचं. आणि त्या बुलेटिन्स करता ताराचा लोकसत्ताबरोबर टायअप होता. म्हणजे लोकसत्ताचे मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक अशा ठिकाणचे वार्ताहर हे तारासाठी पण काम करायचे. त्यांनी ते एक त्यांना कॅमेरामन जोडून दिला होता आणि मग ते कॅमेरा घेऊन ते तारा, आणि मी एकटा त्यातला पुण्यातला, हे सगळे लोक लोकसत्ताचे होते आणि मी एकटा बातमीदार इंडियन एक्सप्रेसचा होतो. त्यामुळे मी स्वतःला ॲम्फिबियन म्हणायचो त्यावेळेला, की मी दोन्ही भाषांमध्ये, इंग्रजीमध्ये मी एक्सप्रेससाठी बातम्या करायचो किंवा तारासाठी मी मराठी बातम्या शूट करायचो, त्याचं P2C करायचो, त्या बातम्यांचे क्यू शीट तयार करून त्या बातम्या त्याप्रमाणे टेलिव्हिजनच्या पद्धतीने लिहून द्यायचो आणि तीच बातमी मी नंतर इंडियन एक्सप्रेसला इंग्रजीमध्ये लिहून द्यायचो. हा काही प्रकरण फारसं चाललं नाही, पण तारानंतर मग इंडियन एक्सप्रेसला मी हे केला, काम करतच होतो. त्याच्यानंतर मग पुन्हा महाराष्ट्र हेरल्ड. त्यावेळेला सकाळनी महाराष्ट्र हेरल्ड ॲक्वायर केला होता. महाराष्ट्र हेरल्डमधनं सकाळ टाईम्स, म्हणजे महाराष्ट्र हेरल्डचं सकाळ टाईम्स असं रूपांतर झालं. त्यामुळे महाराष्ट्र हेरल्डनंतर सकाळ टाईम्स, सकाळ टाईम्सनंतर सकाळ, आणि सकाळनंतर माझी शेवटची असाइनमेंट पत्रकारितेच्या प्रवासातली नोकरी म्हणून जी काही होती ती साप्ताहिक सकाळ अशी होती. हा तो सगळा प्रवास आहे. या प्रवासामध्ये प्रचंड काय काय घडलं आहे. मुख्य म्हणजे तंत्र बदललं. म्हणजे खेळे जुळवून ट्रेडल मशीनवर छपाई व्हायची, ती सगळी छपाई कम्प्युटर बेस झाली आणि ट्रेडल मशीनवर एका मागं एक आधी कागद छापून घ्यायचा, मग तो उलटा कागद पुन्हा मशीनवर टाकायचा आणि पुन्हा छापायचा. या पद्धतीने छपाई आता तासाला 1000 प्रती छापणाऱ्या न्यूझीलंड मशीनपर्यंत येऊन पोचलेली आहे.
इथपर्यंतची सगळा मुद्दा झाला. वृत्तपत्र निर्मिती बदलली, वृत्तपत्रातले लिहायचे विषय बदलले, असंख्य नवीन विषय आले आणि आज आपण AIच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि अशा एका ठिकाणी आपण आलो आहोत की काय करणारे AI आपल्याला. हा सगळा प्रवास आजही माझ्या डोळ्यासमोर या निमित्ताने उभा राहतो. या प्रवासात साहजिकच चांगले अनुभव आले. मी वाईट हा शब्द वापरणार नाही, आपण त्याला कमी चांगले असं म्हणू. म्हणजे चांगले आणि कमी चांगले असे अनुभव आले, पण या प्रत्येक अनुभवाने मला डेफिनेटली काहीतरी शिकवलं. म्हणजे त्यातले काही अनुभव तितकेसे बरे नव्हते, पण तेही अनुभव मला शिकून गेले. काय करावं आणि काय करू नये हे त्या अनुभवातून मी शिकलो. पुन्हा थोडंसं मी श्रमिक विचाराकडे येतो. प्रभाकर गोखले या नावाचे इंडियन एक्सप्रेसचे त्यावेळेचे दिल्लीचे ब्युरो चीफ हे रिटायर होऊन पुण्यामध्ये आलेले होते. ते पुण्याचेच मूळचे, त्यांचं फॅमिली वगैरे पुण्यामध्ये होती आणि ते पुण्यामध्ये दिल्लीहून आले होते. अत्यंत उत्तम बातमीदार, म्हणजे त्या काळातील सर्वोत्तम बातमीदारांमध्ये प्रभाकर गोखल्यांचा समावेश व्हायचा. आणि मग निवृत्तीनंतर वेळ घालवण्यासाठी म्हणून ते श्रमिक विचारमधून बसायचं. आमचं श्रमिक विचाराचं ऑफिस चाललं मंगला टॉकीजच्या मागच्या बाजूला होतं. तिथं आज जिथे पुणे महानगरपालिका युनियनचं ऑफिस आहे तिथेच ते कार्यालय होतं. आणि मग तिथे ते वेगवेगळ्या विषयांवर टिप्पण्या लिहायचे आणि ते लिहायचे म्हणजे ते सांगायचे, डिक्टेट करायचे आणि मी लिहून घ्यायचो. असंख्य विषय त्या टिप्पण्यांच्या निमित्ताने माझ्या कानावरून जायला लागले, जे अदरवाईज माझ्या कानावरून कधीही गेले नसते. आणि मग एक दिवस आप्पासाहेबांनी एक दिवस त्यांनी मला असं सांगितलं की तू आता आजपासून महापालिकेत श्रमिक विचाराचा बातमीदार म्हणून जा. आणि मला एकदम असं बरं वाटलं की बढती झाल्यावर का वाटलं मला. आता तुम्ही ज्यांनी कुणी ज्यांना भूगोल माहिती आहे, महानगरपालिकेचा म्हणजे डेंगळे पूल ते महानगरपालिका हे ते अंतर आहे, जेमतेम अर्धा किलोमीटरचं अंतर आहे. हे अर्धा किलोमीटरचं अंतर मला गोखले सोडायला आले होते. अक्षरशः आम्ही दोघं जणं चालत ते गेलो महानगरपालिकेच्या आवारामध्ये. गोखल्यांनी मला महापालिकेच्या दारात सोडलं. जाताना त्यांनी मला एक सल्ला दिला, आजही तो माझ्या मनावर कोरलेला आहे आणि मी आत्ता तुमच्याशी बोलताना माझ्या अंगावर आजही शहारा येतो आहे. गोखले मला असं म्हणाले की तू आता बातमीदार होणार आहेस, तुला आता पत्रकार परिषदांना जायला लागेल. तू गेल्यानंतर लोक तुला मान देतील, तुझ्यासाठी अनेक दारं आता उघडली जातील. पत्रकार परिषदांमध्ये उत्तम जेवणापासून उत्तम गिफ्टपर्यंत सगळं काही असतं. माझं ऐकणार असशील तर एक काम कर, तिथे असणारं जेवण जोपर्यंत तुझ्या पैशाने तुला विकत घेता येत नाही तोपर्यंत तिथे जेवू नकोस. म्हणजे तिथे जेवल्यानंतर तुला का परत असं वाटलं की आपल्याला परत हे जेवायचं आहे, तर तुझ्या पैशाने तुला ते घेता आलं पाहिजे. आजही गोखल्यांचे शब्द माझ्या कानामध्ये, मला तो खरंच मोलाचा सल्ला वाटतो. रिपोर्टर म्हणून माझी पहिली मोठी असाइनमेंट होती ती म्हणजे पुण्यात झालेली जनरल अरुणकुमार वैद्यांची हत्या 1986 10 ऑगस्ट. मी लहानच, सगळ्याच ह्याच्यात मी खूप लहान होतो, पण तरीसुद्धा त्या सगळ्याबरोबर जाताना अनेक गोष्टी काय पद्धतीने इतर बातमीदार पाहतात, प्रश्न कसे विचारतात, कव्हर कसं करतात. त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जेव्हा त्यांनी त्या जिथे हल्ला झाला त्या स्पॉटला जेव्हा भेट दिली तेव्हा पत्रकारांचं एक टीम त्यांच्याबरोबर होती. त्या टीमबरोबर मी होतो, कारण तो सगळा दौरा जिल्हा माहिती कार्यालयाने आखलेला होता. त्यामुळे CM असताना काय पद्धतीने प्रोटोकॉल असतात वागतात एक छोटीशी झलक मला त्या सगळ्या भानगडीमध्ये बघायला मिळाली. इथे मात्र माझ्या संबंधाच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आला. महाराष्ट्र हेरल्ड हे त्यावेळेला पुण्यातलं एकमेव इंग्रजी दैनिक होतं. पुण्यामध्ये त्यावेळेला बाकी इंग्रजी पेपर नव्हते. मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो, 1986 सालची गोष्ट आहे. पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबरचा सुमार असावा. ताहेर शेख या नावाचा महानगरपालिकेत बातमीदारी करणारे एक खूप सिनियर बातमीदार महाराष्ट्र हेरल्डचा प्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये यायचे. ताहेरने एक दिवस मला अचानक असं विचारलं की तू शिकलायस किती रे? म्हणलं BCom झालो आहे. इंग्रजी येतं का तुला? आय स्वेअर कोणत्या आत्मविश्वासाच्या आधारावर मी ताहेरला हो असं उत्तर दिलं मला आजही सांगता येत नाही आहे. पण मी ताहेरला हो असं उत्तर सांगितलं. ताहेर म्हणला उद्या ऑफिसला ये, वाघ साहेबांना भेट. श्रीपाद वाघ हे त्यावेळेला महाराष्ट्र हेरल्डचे संपादक होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवनमध्ये अनेक वर्ष काम केलेले
सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी निवृत्त आल्यानंतर पुण्यात आले होते. उत्तम इंग्रजीवर अतिशय प्रचंड कमांड, अत्यंत म्हणजे वेल रेड संपादक. मी पाहिलेला हा दुसरा संपादक की त्याची खरं म्हणजे हुकूमत होती त्या सगळ्या. आप्पासाहेबांबरोबर मी आधी थोडंसं काम केलं होतं. मग त्यांचं मूल्यमापन करायची माझी आजही हे नाही आणि त्यावेळी तर नव्हती. पण ते त्यांचं संपादकत्व, त्यांचं ते संपादक घेऊन कॅरी करणं, ते त्यांचे वावर, हे सगळं आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. मी हेरळला गेल्यानंतर त्यावेळेला तिथे एक पुराणिक नावाचे असिस्टंट एडिटर होते. वाघांनी त्यांना बोलवलं. म्हणजे हा ताहेर काल म्हणत होता ना, तो हा मुलगा, बघा जरा ह्याला काय येतं आहे. आणि पुराणिकांनी मला वाघांच्या केबिनमधनं बाहेर नेलं आणि मला एक पत्रक करायला दिलं. त्याचं इंग्रजी भाषांतर कर म्हणले. मला आजही आठवतं ते पत्रक सणासुदीच्या काळामध्ये एस टी जादा गाड्या सोडणार आहे अशा अर्ज पत्रक होतं ते. मी त्याचं इंग्रजी भाषांतर केलं. काय केलं मला आज आठवत नाही, खरंच माहीत नाही मी काय केलं. मी ते पुराणिकांना दिलं. पुराणिकांनी त्या सगळं बघितलं. मग माझ्याकडे बघितलं. मग ते आत गेले. 5 मिनिटांनी बाहेर आले. मला म्हणले ये. आणि मग मी जेव्हा आत गेलो त्याला वाघसाहेबांच्या टेबलावर ते माझं भाषांतर, ते मूळ पत्रक वगैरे सगळं ठेवलेलं होतं. वाघांना सवय अशी होती, वाघा असा चष्मा घालायचे. ते बघताना समोर चष्म्याच्या वरनं तुमच्याकडे बघायचे. आणि मला म्हणले शिकावं लागेल खूप. शिकशील? म्हणलं हो शिकेन. पळून जायचं नाही. म्हणलं नाही जाणार, ये उद्यापासून. माझा इंग्रजीतला प्रवेश, इंग्रजी भाषेतल्या वर्तमानपत्राला प्रवेश या पद्धतीने झाला. मी इंग्रजीत काम करायला लागलो. मी वाघांना म्हणलं होतं मी पळून जाणार नाही, पण अनेक प्रसंग असे आले की मला पळून जावं असं वाटत होतं. पण इंग्रजीचा गंधच नव्हता ना. इंग्रजी कम्प्लीट एलियन लँग्वेज होते माझ्यासाठी. मराठी माध्यमामध्ये शिकलेल्या आपल्या सगळ्या मुलांचा एक प्रॉब्लेम असा असतो, जो नंतर मला हेरल्डमधल्याच जो पिंटोंसारख्या लोकांनी समजावून सांगितला की ते म्हणले अरे तुझा प्रश्न तो नाही, ह्या सगळ्यांचाच असतो. आपल्याला तू मराठीमध्ये शिकलास ना, तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी वाचता येतं, तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी बोललेलं कळतं. तुमचा प्रॉब्लेम इंग्रजी लिहिण्याचा आणि बोलण्याचा असतो आणि त्याची तुम्हाला आत्मविश्वास नसतो. तू लिही, तू सुरू कर. आणि मग ते सुरू झालं. आपल्याकडे दत्त संप्रदायामध्ये अशी कल्पना आहे की श्री दत्तात्रयांनी 64 गुरु केले होते. तसं तोच कित्ता थोडासा गिरवला आणि संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाकडनं मग मी काही ना काहीतरी शिकायला लागलो. बातमीदारीच्या आपल्या शिक्षणामध्ये बातमीदाराचे सोर्सेस ह्याच्यामध्ये कल्पना नेहमी सांगितली जाते की उत्तम बातमीदार कधीही कुणालाही अंडर एस्टिमेट करत नाही. सिमिलरली उत्तम ते घेण्याच्या बाबतीमध्ये मी हे पाळला. ज्याच्याकडनं शिकायचं आहे त्याचं वय आणि अनुभव हे मुद्दे कधीच आड येऊ दिले नाहीत. या माणसाकडनं मला हे घेता येत आहे तर मी ते घेत राहिलो आणि सुरू झालं आहे सगळं. हेरळला लागल्यानंतर अक्षरशः 2ऱ्या महिन्यामध्ये वाघसाहेबांनी मला बोलवलं आणि त्यावेळेला मला पिंपरी चिंचवड बीट दिला होता. मी राहायचो वारजाला. वारजाहून ईस्ट स्ट्रीटला मी महाराष्ट्र हेरळच्या ऑफिसमध्ये जायचो. तिथनं पिंपरीला जायचो, तिथनं परत ईस्ट स्ट्रीटला यायचो आणि वारजाला जायचो. असा तो सगळा माझा त्रिस्थळी यात्रा ती चालू होती. आणि मग वाघसाहेबांनी मला असं म्हटलं की आमच्याकडे फोकस ऑन पिंपरी चिंचवड असा एक कॉलम होता. ज्या बातमीदारांनी ते आधी सोडलं होतं, ज्याच्या जागेवर मला नोकरी मिळाली होती, तो कॉलम लिहित होता. तर तो कॉलम तू सुरू कर. आता मला पोटात गोळा आला. मी म्हणलं मला जमेल का? तुला येईल तसं कर, आम्ही आहोत. आणि मग फोकस ऑन पिंपरी चिंचवड हा कॉलम सुरू झाला. मग परत एकदा इंग्रजीशी 2 हात सुरू झाले. भांडणच इंग्रजीशी, म्हणजे काही वादच नाही त्याच्यामध्ये. जोनी मला एक दिवस बोलवलं. मला म्हणलं माधव, मग त्यांनी मला तो सल्ला दिला की तुमचं इंग्रजी कसं आहे असतं. तो म्हणलं आपला ना इंग्रजी फोनेटिक असतं. मी त्यावेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक नवीन हे करत होती. पाण्याच्या पाईपलाईनला त्यावेळेला नवीन पाईप आली होती की ज्याला आतून एक अस्तर असायचं की याच्यामुळे पाईप गंजायचा नाही आणि त्याला वरनं सिमेंटचं अस्तर असायचं. त्यामुळे तो जरी जमिनीत काढला त्याचं लाईफ बऱ्यापैकी होतं. तर तो पहिल्यांदा पिंपरीमध्ये येत होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं. तर त्याला मी असं लिहिलं की न्यू पाईपलाईन्स हॅव सिमेंट कोटिंग. आता सिमेंट कोटिंग लिहिताना मला एकच कोट माहिती होता, QUOTE, आणि मी ते लिहिलं होतं. जोनी मला अशी टप्पल मारली. मला म्हणलं अरे तू जो कोट म्हणतोयस ना तो COAT.
कोट कोट. आणि मग माझ्या डोक्याने प्रकाश पडला की एकाच उच्चाराची 2 वेगळी स्पेलिंग असू शकतात. मग आमच्या इंग्रजीच्या अभ्यासाला एक नवीन दिशा मिळाली. सुरू राहिलं. याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली होती की हॅरी डेव्हिड, ताहेर शेख आणि वाय.व्ही. कृष्णमूर्ती अशी त्यावेळेला हेरल्डमध्ये 3 खंदे रिपोर्ट होते. त्या 3 खंद्या रिपोर्टच्या खांद्यावर हेरल्ड उभा होता. म्हणजे 2 दिवस त्यांनी मला बघितलं. सगळे मला ऑब्झर्व करत होते. 2 दिवसांनी हॅरीने मला सल्ला दिला की माझं हाताने लिहिणं सोडून दे. यू मस्ट यूज टाईपरायटर. त्यावेळेला टाईपरायटर असायचे. टाईपरायटरमध्ये असा कागद घालायचा, मग तो हे करायचा, पुन्हा हे करायचं आणि मग टाईप करायचं. बायवर स्टाफ रिपोर्टर. तू टायपिंग शिकलायस का? म्हणजे प्रयत्न केला होता, पण एकंदरच कुठलीच गोष्ट नीटपणे शिकणं काही माझा स्वभावाचा भाग नाही. त्यामुळे मी नाही शिकलो टायपिंग. म्हणजे शिक. त्याने जे कारण दिलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. तो मला असं म्हटलं की उद्या तू जर का कुठे आम्ही तुला पाठवलं काही कव्हर करायला आणि तुझी जर का हाताने लिहिलेली कॉपी आली फॅक्सवर किंवा तारेनी, ती त्यावेळेला पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटकडनं प्रत्येक बातमीदाराला एक तारेचा हे मिळायचं, अथॉरिटी मिळायची. मग कुठल्याही भारतातल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याला तार फुकट करता यायची ऑफिसला. अशी ते टेलिग्राफनी बातमी माझ्याकडे आहे माझ्या नावाचं कार्ड अजून, आणि मी एकदा वापरलेलं म्हणले. तर ते जर का ते तारवाल्याला हाताने लिहून दिलंस आणि तारवाल्याला तुझं हस्ताक्षर कळलं नाही आणि बातमीमध्ये एखादा शब्द वेडावाकडा आला तर अल्टिमेटली ती जबाबदारी तुझी, माझी आणि संपादकाची असते. सो टाईप इट आउट. आणि अक्षरशः मानगुटीवर बसून त्या माणसाने माझ्याकडनं टायपिंग मला सवय लावली. तिथे मी पहिल्यांदा टायपिंग शिकलो. दुसरं एक फरक त्यावेळेला असा झाला होता की मी त्यावेळेला इंग्रजी वाचायला लागलो होतो. माइंड यू, म्हणजे मला आज इथे उभं राहून तुमच्यासमोर कबूल करायला अजिबात तसं काही हे वाटत नाही आहे, पण माझं इंग्रजीचं वाचन मी हेराल्डला लागेपर्यंत 0 होतं. मी रोजचा पेपरसुद्धा इंग्रजी वाचायचो नाही. PTI म्हणजे श्रमिक विचारामध्ये PTIचं जे मशीन होतं, UNIचं मशीन होतं मला तिथे, ते UNIच्या काही बातम्या यायच्या तेवढंच भाषांतर करायला इंग्रजी वाचायचं तेवढंच, बाकी इंग्रजीचं वाचन काही नाही. मी हेराल्डला लागल्यानंतर इंग्रजी वाचायला सुरुवात केली. पहिल्यांदा ज्यावेळेला मी इंग्रजी कादंबरी पूर्णपणे वाचली त्यावेळेला मला भयंकर भरून आलं होतं की अख्खं 200 पानांचं एक पुस्तक आपण वाचलं. आणि त्याच वेळेला थिसॉरस या संकल्पनेची माझी ओळख झाली. आजही लिहित असताना, मी मराठीत लिहित असो किंवा इंग्रजीमध्ये लिहित असो, आजही माझ्या टेबलवर माझ्या बाजूला डिक्शनरीज आणि थिसॉरस असतात, माझ्या बाजूला पर्यायकोश असतात, माझ्या बाजूला ज्ञानकोश असतात. आजही मी विश्वकोश आणि केतकरांचा ज्ञानकोश किंवा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ह्याचे संदर्भ छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा घेत राहतो. कारण मी जर का सांगत असेल की अचूकता हा आपल्या संबंध व्यवसायाचा प्राण आहे, तर तो अचूकता तिथे आली पाहिजे. आणि ही सवय तेव्हापासून लागली आहे, ती आज ताग्यात ती चालू आहे. म्हणजे ज्यावेळेला साप्ताहिक सकाळमध्ये एखादा शब्द कसा लिहायचा असा ज्यावेळेला प्रश्न यायचा त्यावेळेला आम्ही तिथे एक अलिखित नियम असा केला की विश्वकोश फॉलो करू आपण. विश्वकोशामध्ये ज्या पद्धतीने तो शब्द स्पेल केलेला आहे किंवा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये ज्या पद्धतीने तो शब्द स्पेल केलेला आहे त्या पद्धती आपण फॉलो करू आणि ते भाषांतर प्रमाण धरून, ते स्पेलिंग्स प्रमाण धरून आपण पुढे जाऊया. या सगळ्या काळामध्ये आणखी एक सवय लागली. या सगळ्या गोष्टी चालू असताना प्रकाश कर्दळे नावाचे आमचे एक इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते आणि त्यावेळेला असा एक फतवा आला होता की प्रत्येक बातमी जास्तीत जास्त 350 शब्दात असली पाहिजे. 350 शब्दात बातमी लिहित असताना एक त्याच्यामध्ये रायडर असा होता की बातमीतली नावं, गावं आणि क्रियापदं सोडली तर एकही शब्द रिपीट होता कामा नये. म्हणजे 350 शब्दाच्या बातमीमध्ये समजा नावं, गावं, क्रियापदं म्हणून 40 शब्द जर का वगळले तर उरलेले 300 शब्द हे वेगळेच असले पाहिजेत. आणि त्यामुळे हे सगळ्या थिसॉरस आणि या सगळ्याला मग पर्याय नव्हता. कर्दळ्यांकडे मी आणखी एक गोष्ट शिकलो की स्थानिक इतिहास भूगोलावर, भूगोल म्हणजे तो सगळ्या प्रकारचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, पत्रकार म्हणून तुमची कमांड असलीच पाहिजे. त्यामुळे ते प्रचंड फिरवायचे. मला अजून आठवतं आहे आमचा इंडियन एक्सप्रेस ऑफिस त्यावेळेला अरोरा टॉवर्सला होता आणि अरोरा टॉवर्स त्यावेळेला त्या भागात सगळ्यात उंच इमारत होती. आमचं ऑफिस त्यावेळेला 5व्या मजल्यावर होतं, प्रॅक्टिकली तो 8व्या मजला होता. आणि कर्दळे प्रत्येक नवीन आलेल्या मुलाला खिडकीत घेऊन जायचे आणि समोर अशी ती कात्रच्या डोंगरांची रांग दिसायची आणि एकदम पलीकडेच्या टोकाला सिंहगड दिसायचा आणि ते त्या नवीन मुलाला विचारायचे यातला सिंहगड दाखव मला म्हणून. आणि 10तली 8 मुलं कर्दळ्यांच्या त्या
परीक्षेमध्ये नापास व्हायची आणि शिवाय खायची. पण मुद्दा असा आहे की तुमचं शहर तुम्हाला, कर्दळे नेहमी असं म्हणायचं की तुमचं शहर तुम्हाला हाताच्या पंजासारखं माहिती पाहिजे. बातमीदार आहात ना तुम्ही, मग तुमच्या शहराचा स्वभाव, तुमच्या शहरातली माणसं, तुमचं शहर काय कुठे आहे हे तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. हेरळमध्ये त्यावेळेला आणखी एक गमत होती. नवीन आलेल्या प्रत्येक बातमीदाराला वसंत व्याख्यान मला कव्हर करायला लावायचं. कदाचित उद्देश असा असेल की एकाच 15-20 दिवसामध्ये अनेक विषय कानावरून जावेत, असा कदाचित उद्देश असेल. पण वसंत व्याख्यान मला कव्हर करून ऑफिसमध्ये जाऊन इंग्रजीमध्ये त्याची कॉपी लिहिणं हे भयानक काम होतं. पण केलं बुवा. म्हणजे हे सगळं सुरू असताना 89 साली मला कर्दळ्यांचा फोन आला आणि येऊन भेट असं एक ऑर्डर आली. मी गेलो त्यांच्याकडे आणि त्यांनी मला असं विचारलं की पिंपरी चिंचवड कव्हर करायला आम्हाला एक बातमीदार पाहिजे, तू एक्सप्रेसला जॉईन होतोस का? नाही म्हणायचं काही कारण नव्हतं. मी वाघसाहेबांकडे गेलो. वाघसाहेबांना मी सांगितलं असं असं मला कर्दळ्यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी मला असं असं विचारलेलं आहे. आणि वाघसाहेब असे प्रसन्न हसले आणि मला म्हणाले, जा, चांगली संधी आहे. कधी बोलवलं आहे त्यांनी तुला? तर मी त्यांना म्हटलं की ते मला म्हणतात लवकरात लवकर ये, उद्यापासून जा. मी एकंदर 4 संस्थांमध्ये काम केलं. शर्मिक विचारला मी मगाशी म्हटलं तसं मला ढकललं गेलं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्र हेरल्ड, इंडियन एक्सप्रेस आणि सकाळ या एकाही संस्थेमध्ये मी नोकरीसाठी अर्ज नाही केला कधी. मी जे काही लिहित होतो त्याच्याकडे त्यावेळच्या गुणग्राहक संपादकांचं लक्ष असायचं. आणि मग असं त्यावेळेला एक पद्धत होती, तर संपादक असे लक्ष ठेवून असायचे आणि मग त्यांना जरा बरं वाटलं तरी बोलवून घ्यायची मुलं. विचार असं काही प्रकरण नव्हते. आणि संपादकाचं, आणि मला अजूनही आठवतं की संपादकांनी या प्रकारे घेतलेले 10तले 8 निर्णय अत्यंत अचूक असायचे. मी एक्सप्रेसला जॉईन झालो. 40 वर्षाचा माझा जो एकंदर प्रवास आहे त्यातली 22 वर्ष माझी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये गेली आणि त्यातल्या 22पैकी 15 वर्ष मी इंडियन एक्सप्रेसमध्ये होतो. आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रचंड वेगवेगळे अनुभव मला मिळाले. राष्ट्रीय पेपर होता तो. त्यावेळेच्या टीममधली माझ्याबरोबर काम करणारी बरीच म्हणजे आता रिटायर झाली आहेत, पण त्यावेळेला जे आम्हाला ज्युनियर होते ते सुद्धा आता त्या आपल्या क्षेत्रामध्ये उच्चस्थानी पोचलेले आहेत. पण 90च्या पुण्यातली बातमीदारांची बेस्ट टीम म्हणून इंडियन एक्सप्रेसची टीम ही आजही ओळखली जाते. तुम्ही आजही कुठल्याही त्या काळात काम केलेल्या बातमीदाराला किंवा पत्रकाराला विचारा आणि पहिल्या 3 टीमचं जर तुम्ही नाव विचारले त्यात इंडियन एक्सप्रेस 100% कुठे ना कुठे ते असेल. एक्सप्रेसने मला खूप संधी दिली, खूप लिहायला दिलं. मी त्यावेळेचा टाटा मोटर्सचा संप असेल, निवडणुका असतील, हे सगळं कव्हर तर केलंच. त्यावेळेचा एक सगळ्यात मला आजही जो अनुभव चांगला वाटतो तो म्हणजे कुसुमाग्रजांवर मी लिहिलेला एक पीस इंडियन एक्सप्रेसचं 3rd एडिट म्हणून छापून आला होता त्यांच्या एडिटोरियल पेजवर. त्यामुळे मराठी संस्कृती आणि याचं इंग्रजीमध्ये जे काही साहित्य आणि याचं जे हे पडायला पाहिजे ते एक काम न सांगता त्यावेळेला माझ्याकडे आलं होतं. माझ्या पद्धतीने मी ते करत होतो. त्याच्या आधीचे किंवा त्याच वेळेचे त्या आधीचे 2 टप्पे जे होते ज्याच्यामुळे मी खूप बदललो, त्यातला एक टप्पा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि दुसरा टप्पा म्हणजे इंडियन हर्पिओलॉजिकल सोसायटी निलिमकुमार खैरे यांची. आजच निलिमचा 75वा वाढदिवस आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे सामाजिक चळवळी आणि सामाजिक प्रश्न याची माझी जाणीव थोडी चांगली वाढत गेली आणि निलीमुळे मला पर्यावरण, जैवविविधता वगैरे या गोष्टींचा परिचय होत गेला. एन्व्हायरमेंटल जर्नलिझम हा शब्द त्या काळामध्ये फारसा कानावर बोलला जायचा नाही, पण त्या काळामध्ये एन्व्हायरमेंटबद्दल लिहिणं हे पुन्हा एक आपोआप मी माझं स्वतःचं काम म्हणून मायामागे लावून घेतलं होतं. मग त्यावेळेला आम्ही पथनाट्य केली, सापांवर भाषणं दिली, आम्ही जिवंत साप घेऊन शो करायला जायचो, कार्यकर्ता म्हणून अक्षरशः ते काम केलं. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये मला आधी सांगावीशी वाटते तुम्हाला, बॅलन्स्ड रिपोर्टिंगचं सूत्र त्याही काळामध्ये कधीही सुटलं नाही. माझ्यातल्या कार्यकर्त्यावर पत्रकारांनी कायम मात केली. मी पत्रकारच राहिलो, मी माझ्या कोरला बातमीदारच राहिलो. कोल्हापूर हा माझ्या आयुष्यातला आणखी एक टर्निंग पॉईंट आहे. मागाशी म्हटलं तसं इंडियन एक्सप्रेसने कोल्हापूरला एक ब्युरो सुरू केला आणि मग कोल्हापूर तिथे मी गेलो. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव या सगळ्या भागामध्ये मी त्यात 1.5-2 वर्षा काळामध्ये प्रचंड फिरलो. कधीही मला कुणी असं म्हटलं नाही की जाऊ नकोस वगैरे, कारण माझ्या संपादकांनी माहिती होतं की कदाचित हा कुठेही जरी गेला तरी येताना काहीतरी बातमी घेऊन येतो. त्यामुळे
मला त्यांनी कधी अडवलं नाही, माझी बिलं कधी अडवली नाहीत. दुसऱ्याच्या खर्चाने फिरायची माझी जी काही स्वप्न होतं ते थोडंसं गावीना पण या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालं. अर्थात या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड गोष्टी झाल्या. विद्याधर गोखलेंची एक भेट झाली होती. कराड निवडणूक होती, विद्याधर गोखले खासदार होते शिवसेनेचे. शिवसेनेच्या प्रचाराकरता ते कराडला आले होते. कराडला त्याची सभा होती आणि त्यांना कोणतरी असं तिथल्या आमच्या स्ट्रिंगरने असं सांगितलं की लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसचे बातमीदार पुण्याहून हे कव्हर करायला आलेत. अण्णा विद्याधर गोखले लोकसत्ताचे संपादक होते आधी, त्यामुळे लोकसत्ता म्हणल्यानंतर त्यांना एकदम असं छान वाटलं असणार. अरे बोलवा बोलवा असं म्हणून त्याने आम्हाला दोघांना बोलवलं. सर्किट हाऊसला एका बंद खोलीमध्ये मी विद्याधर गोखले सर आणि त्यावेळचा माझा लोकसत्तामधला सुनील कडुसकर नावाचा सहकारी असे मी तिघंजणं 1.5-2 तास विद्याधर गोखले आम्हाला संस्कृत आणि उर्दू भाषेतल्या काव्यामधली सौंदर्य स्थळ समजावून सांगत होते. राजकारणाचा रसुद्धा त्या 2 तासामध्ये निघाला नाही. बाहेर प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि खासदार साहेब पत्रकारांबरोबर चर्चा करतायत अशी बाहेर चर्चा होती. आणि पत्रकारांबरोबर जी चर्चा होती ती मात्र ही होती. पण दुर्दैव माझं, आज मी त्याला खरंच दुर्दैव म्हणतो, आम्हीसुद्धा इतके मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होतो की त्याच्या नोट्स आज मागल्या नाहीत. असा दुसरा प्रसंग म्हणजे कराडचाच साहित्य संमेलन, ज्याचं उद्घाटन नरसिंहरावांनी केलं होतं. अस्खलित मराठीमध्ये नरसिंहराव त्यावेळेला 1.25 तास बोललेले होते. मी आणि वसंत भोसले, जे आता लोकमतचे संपादक होते, उत्तम पत्रकार पश्चिम महाराष्ट्रामधला, आम्ही दोघांना शेजारी बसलो होतो. 5व्या मिनिटाला वसंत आणि मी आम्ही दोघांनी पेनं बंद केली, वह्या बंद केल्या, म्हणजे डायरीज बंद केल्या आणि शांतपणे हाताची घडी घालून नरसिंहरावांचं भाषण ऐकलं. मला एक्सप्रेसला बातमी द्यायची होती, त्यामुळे 250, 300, 400 शब्दाची बातमी नुसतं ऐकूनसुद्धा देण्यात काहीच अडचण नव्हती. मला नोट्स घ्यायलाच पाहिजे सगळे. पण तो मात्र एक विलक्षण अनुभव माझ्या खात्यामध्ये जमा झाला. किल्लारीचा भूकंप, 6 दिवसांनी इंडियन आर्मीच्या एका तुकडीला ढिगाऱ्याखाली एक 1.5 वर्षाची मुलगी जिवंत सापडली. संबंध तिचं घर हे झालं होतं, एक वासा घराचा आडवा पडला होता, त्याच्या खाली ती दबली गेली होती आणि ती कॅव्हिटी तयार झाली होती. त्या कॅव्हिटीमध्ये ती सापडली होती, त्यामुळे ती जिवंत राहिली होती. कंप्लीट डिहायड्रेट झाली होती. 5 दिवस होऊन गेले होते भूकंप होऊन. आणि लष्कराचे अधिकारी स्निफर डॉग्स घेऊन तो संबंध भाग पुन्हा एकदा हे करत होते. आणि मला नाव आठवतं अजूनही, लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी त्यांच्या नेतृत्वाखाली ती एक टीम हे करत होती. आणि केवळ काहीतरी फिलिंग, ते कुत्र्यांची हालचाल ह्याच्यावरून बक्षी साहेबांना काहीतरी शंका आली. त्यांनी तो ढिगारा अतिशय केअरफुली खाण्याला सांगितला आणि त्यात मुलगी जिवंत सापडली. इट वॉज मिरॅकल. तिला नंतर मिरॅकल बेबी असंच त्या बक्षींनी नाव दिलं. त्याला हॉस्पिटलमध्ये ती जगली. 10 वर्षानंतर मी त्या मुलीला पुन्हा भेटलो आणि ती पुन्हा तिच्यावर एक स्टोरी केली. सो ह्या ज्या सगळ्या हे जे सगळे अनुभव होते, हे सगळे अनुभव खूप गमतीशीर आहेत. म्हणजे कोयना परिसरातले भूकंप, कोयनेचा 4था टप्पा मी पहिल्या दिवसापासून तो त्याच्यामध्ये सुरुंगाची दारू भरल्यानंतर पूर्ण सील होईपर्यंत पाहिलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आतमध्ये भुयाऱ्यामध्ये उतरून एक असं छोटंसं भुयाऱ्याला त्यांनी आत केलं होतं. एका वेळेला 1-2 माणसं आतमध्ये सोडली जायची. अशा त्या तुम्ही बांधकाम करताना ती जेव्हा स्लॅब घालतात तेव्हा ते सिमेंट वर खाली करायला ते ट्रॉली असते बघा, त्या टाईपची ट्रॉली होती. ती ट्रॉलीवरनं वरती खाली करायचे. आणि आतमध्ये गेल्यानंतर एका पॉईंटनंतर सबंध तो किल्ला, जंगली जयगड डोंगराचा तो आतला भाग 15 ते 20 मजली इमारत उभी राहील एवढा खोदलेला होता. तिथे आज त्याचं जनरेशन सेंटर आहे. त्या सगळ्या स्टेजपासून मी कोयना बघितलं. कोयना मी सगळ्या माझे एक मित्र होते जे कोयनाचे चीफ इंजिनियर होते, त्यांच्यामुळे कोयना वेगवेगळ्या यांनी मला बघायला मिळेल. कोयनेचं पाणी आता शेवटचं जे प्रत्येक धरणाला 1 फूट डोर असतं, जिथून शेवटी साठलेलं पाणीसुद्धा बाहेर पडतं. तिथूनही पाणी आता बाहेर पडणार नाही एवढी कोयनेची पातळी खाली गेलेली बघितली आहे मी. आणि कोयनेचं पाणी दारावरनं ओसंडून वाहत आहे, त्या दारापर्यंत बोटीने जाऊन ती पातळी बघितलेली आहे. प्रत्येक धरणाच्या भिंतीमध्ये आतमध्ये एक हे असतो, ऑब्झर्वेशन सेंटर्स असतात. ती त्या माझ्या मित्रामुळे मला बघायला मिळाली. तिथे असताना एक दिवस चर्चाचं काहीतरी चालली होती, कशावरून तरी भूकंपाचा विषय निघाला. आणि मला आमचे ते साहेब सांगत होते की इथे भूकंप होतात म्हणे. आम्ही रोज
30-40 धक्के सहज आम्ही हे करतो, नोंदवतो सेस्मोग्राफर. आमचं बोलणं चालू असताना त्यांचा इंजिनियर आला, त्याच्याकडे सेस्मोग्राफच्या त्याची ECG सारखी हे होती, असं 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 होतं. ती साहेबांनी अशी धरली, मला म्हणते बघा आत्ता भूकंप झाला आहे. मी म्हटलं चला आपण जरा वर जाऊया का आता. अहो म्हणजे आम्हाला सवय आहे, म्हणजे तुम्हाला सवय आहे, मला नाही आहे. मुद्दा असा आहे की इतके वेगळे वेगळे अनुभव मला त्या काळामध्ये घ्यायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्रामधल्या गावाकडच्या बातम्या इंग्रजीमध्ये त्यावेळेला ज्या काही येत होत्या त्याच्यामध्ये एक माझा छोटासा सहभाग त्या निमित्ताने राहिला. त्याचे काही चांगल्या गोष्टी पण झाल्या. म्हणजे लोणार सरोवराबद्दल मी एक्सप्रेसमध्ये लिहिलेलं होतं की लेक इज डाईंग. लोणार परिसरातलं सांडपाणी त्याच्यामध्ये सोडलं जात होतं आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा शास्त्रज्ञांना काही अलगीच सापडल्या होत्या. अदरवाईज लोणारचं जे पाणी आहे ते अतिशय उच्च दर्जात, म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त पाणी आहे, त्याच्यामध्ये कुठलाही जीव राहू शकत नाही. पण पहिल्यांदा लोणारच्या पाण्यामध्ये तिथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना अलगीच सापडल्या होत्या आणि याचा अर्थ असा होता की त्याची सॅलिनिटी कमी होती आहे. म्हणजे लोणारची ख्याती अशी आहे की अकबराच्या काळामध्ये लोणारचं पाणी हे साबण तयार करायला नेलं जायचं, इतकी त्याची सॅलिनिटी होती, प्रचंड सॅलिनिटी होती. त्याच्यावर लिहिलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या एका डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये माझा तो लेख कोट केलेला आहे. पुण्याला एक व्ही राधा नावाच्या CEO होत्या. त्यांनी काही तरुण मुलांना बरोबर घेऊन पुण्यातल्या सर्व 3 स्टारपासून वरच्या हॉटेल्सना भाजी पुरवण्याचा एक प्रकल्प त्यांनी सुरू केला होता. सावित्री नावाचं एक बचत गटांचं दुकान लाल देवळाच्या समोर आहे बघा, तोच व्ही राधांचा पुण्यातला पहिला प्रकल्प. तर त्याची बातमी मी इंडियन्समध्ये दिली होती. ती बातमी त्यावेळेच्या बेस्ट डेव्हलपिंग स्टोरीजवरचं कंपायलेशन केलेलं एक पुस्तक आहे. उषा राय नावाच्या एक डेव्हलपमेंट जर्नलिझममध्ये काम केलेलं एक मोठं नाव आहे, त्यांनी ते पुस्तक संपादित केलं होतं. त्या पुस्तकामध्ये माझ्या ती स्टोरी माझी त्याच्यामध्ये कोट केलेली आहे. मुद्दा असं आहे की हे प्रचंड मग त्याच काळामध्ये एनरॉनच्या विरुद्धचं आंदोलन होतं, पुण्यात अण्णा हजारेंची आंदोलनं होती, पर्यावरणीय प्रश्न होते. या सगळ्या प्रश्नावर मग बातमीदारी करायची संधी मिळत होती. काही प्रसंग असे सुद्धा आले की आता हा मार खातो आहे. सुदैवाने मार खायची वेळ आली नाही. पण एक मात्र माझा रिपोर्ट्सची एक मात्र सिरीज अशी होती की एक प्रकल्प होता, त्या प्रकल्पाविषयी काही अवघड प्रश्न विचारणारा माझी काही सिरीज होती, ती संबंधितांना आवडली नव्हती. मग त्याच्यावरून मला कोट अनकोट काही वॉर्निंग्ज मिळाल्या. पुढं काही झालं नाही, पण तोही अनुभव एक्सप्रेसला असताना माझ्या खात्यामध्ये जमा झाला. हे सगळं करत असताना मी थोडंसं मराठीमध्ये लिहित होतो. मिळून साऱ्याजणीसाठी मी कोयनेच्या अगदी आतल्या भागातल्या लोकांचं जमिनीबद्दलचं एक आंदोलन केलं होतं त्यांनी, ते मी कव्हर केलं होतं. मला असं वाटतं की त्या आंदोलनाने मला निरीक्षणांवर आधारित असलेली माझी जी रिपोर्टाची शैली आहे, जी मी आज खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो लिहिताना, मराठीमध्ये लिहिताना, ती शैली मला तिथे मिळाली. हे सगळं सुरू होतं. हे सगळं सुरू असताना एक गमतीशीर असाइनमेंट माझ्यापर्यंत आली. सकाळनी गोमंतक ग्रुप विकत घेतला होता पणजीमधला, आणि तिथे गोमंतक हा मराठी वर्तमानपत्र आणि गोमंतक टाइम्स हे इंग्रजी वर्तमानपत्र होतं. मला एक दिवस आनंद आगाशे सरांचा फोन आला आणि त्यांनी मला असं विचारलं की तुला पणजीला जायला इंटरेस्ट आहे का? वेगळी असाइनमेंट आहे. म्हणजे काय असाइनमेंट आहे? तर त्यांनी मला सांगितलं की गोमंतक मराठी आणि गोमंतक टाइम्स हा इंग्रजी पेपर यांच्यामधला जो कंटेंट क्रिएट होतो त्या कंटेंटची सिनर्जी राखण्यासाठी आम्हाला दोन्ही भाषा ज्याला येतात असा माणूस पाहिजे. खूपच इंटरेस्टिंग असाइनमेंट होती ती. आणि मला त्यावेळेला पहिल्यांदा जाणीव झाली की 2 भाषा मला येतात याचं महत्त्व काय, याचा अर्थ काय. म्हणजे मराठी माझीच भाषा आहे, ती मला म्हणून की मला येत होती अशा लावा नाही, पण मी मराठीवरही काम करत होतो, मी इंग्रजीवरही काम करत होतो, आणि त्या कामाचा मला तिथे पहिल्यांदा अनुभव आला. पण त्याच वेळेला सकाळी महाराष्ट्र हेरल्ड कव्हर केला होता आणि मग गोव्यासाठी म्हणून मी सकाळमध्ये गेलो. पण नंतर मला सांगितलं की महाराष्ट्र हेरल्डची टीम बांध आणि मग तू पणजीला जा. पण इट नेव्हर मटेरियलाइज. मी इथेच राहिलो. 95-96 पासून कुठली ना कुठली टीम मी लीड करतो आहे बातमीदारांची. मग मी आधी चीफ रिपोर्टर होतो, मग चीफ रिपोर्टर नंतर मी असिस्टंट एडिटर झालो, त्याच्यानंतर मी न्यूज एडिटर झालो, त्याच्यानंतर मी संपादक झालो. आणि एक टीम लीड करण्याचा एक वेगळा अनुभव या सगळ्या निमित्ताने माझ्या खात्यावर जमा झाला. मी तुम्हाला खरंच सांगतो, ही एका अर्थाने तारेवरची कसरत आहे. तुमच्या प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन जाणं हा खूपच
वेगळाच मुद्दा आहे. पण माझे सगळे सहकारी खूप चांगले मिळाले. आणि मी मगाशी म्हटलं तसं इंडियन एक्सप्रेसनंतर महाराष्ट्र हेराल्डची माझी बातमीदारांची टीम दॅट वॉज अगेन वन ऑफ द बेस्ट टीम्स इन पुणे. बातमीदारांची सगळ्यात चांगली टीम कुठली असेल तर त्याच्यामध्ये आमची महाराष्ट्र हेराल्डची बातमीदारांची टीम होती. चुका झाल्या काय सगळ्या भानगडीमध्ये झाल्या, मान्यही करत गेलो, सुधारत गेलो. एका गोष्टीवर माझा कायम विश्वास ठेवला की आमचे एक संपादक मला असं सांगायचे, नेव्हर रिपीट अ मिस्टेक, ट्राय अँड कमिट अ न्यू मिस्टेक. नवीन चूक कर म्हणायचे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की नवीन चूक करायला नवीन पद्धतीने विचार करायला लागतो, नवीन दिशेला बघावं लागतं, तरच नवीन चूक होते. जुनी चूक रिपीट करण्यात काहीच पॉईंट नसतो. पण त्यातला एक मुद्दा मात्र मला सांगावा लागेल इथे की मला इंग्रजी येत नाही हे मी महाराष्ट्र हेराल्डला लागल्यानंतर तिथला प्रत्येक माणूस मला हे सांगत होता की तुला इंग्रजी येत नाही. पण त्यांनी मला कधीही नाउमेद केलं नाही. आणि सगळ्यांनी मला असं सांगितलं की तू इंग्रजी शिकू शकतोस, तू इंग्रजी शिक. आणि येत नाही हे सांगणं आणि त्याच्या जोडीला शिक असं सांगणं हा मला असं वाटतं की सगळ्यात त्यातला क्रुशल पार्ट होता. म्हणजे तुला हे जमत नाही आहे याची जाणीव तर करून द्यायची आहे, पण असं नाही म्हणायचं कुठेही की हे बाद माणूस आहेस तू, असं त्यांनी कधीही केलं नाही. आणि मी हा मुद्दा का तुम्हाला सांगतो तर टीम लीड करताना मला ह्या गोष्टीचा भयंकर उपयोग झाला. माझ्या सिनियर्सनी मला त्यावेळेला जसं वागवलं तसाच मी माझ्या नव्या मुलांशी ज्यावेळेला रिलेट होत गेलो तर त्यामुळे त्या टीम उत्तम काम करत गेल्या, बांधत गेल्या. महाराष्ट्र हेराल्डमध्ये मी एक कॉलम लिहिला, माझ्या विषयांचा तो कॉलम होता. आजवर एकाही संपादकांनी तिथल्या किंवा कुठल्याच संपादकांनी मला हे का लिहिलंस हे विचारलेलं नाही. कुठल्याही व्यवस्थापनातल्या माणसाने आज ताग्यात मला हा विषय का केला असा प्रश्न विचारलेला नाही. ची दोन कारणं मला आज मागे वळून बघताना दिसतात. एक म्हणजे ही सगळी माणसांचा उमदेपणा तर आहेच. दुसरं असं कदाचित मी ज्या संस्थांबरोबर कामं केली त्या संस्थाही मला नीट समजल्या असाव्यात. त्याच्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट्स कधीच त्याच्यामध्ये आले नाहीत. आणि मग खूप माणसं भेटली, खूप संधी ज्या मिळाल्या त्याच्यामध्ये नवतंत्र येत होतं, सकाळ बदलत होता, नवतंत्र तिथे ॲक्सेप्ट केलं जात होतं. या सगळ्या काळामध्ये ब्राझीलमध्ये पोर्टो अलिग्रे या नावाच्या एका गावामध्ये झिरो होरा नावाचा एक ग्रुप आहे. त्या झिरो होरा ग्रुप हा आपल्या सकाळसारखा आहे. म्हणजे त्यांची स्वतःची एक लोकल पेपरची चेन आहे, त्यांचं स्वतःचं एक रेडिओ स्टेशन आहे, त्यांचं स्वतःचं एक TV चॅनल आहे, त्यांचा एक युवकांसाठीचा पेपर होता, त्यांचं एक कॉल सेंटर आहे. त्याचा अभ्यास करायला आम्ही ब्राझीलला गेलो होतो आणि दॅट वॉज अनदर टर्निंग पॉईंट. तिथे त्या झिरो होराच्या संबंधाच्यामध्ये मी खूप शिकलो. मग एज्युकॉन कव्हर केली उच्च शिक्षणावरची. अगेन एज्युकॉनच्या सगळ्या बातम्या मी सकाळसाठी मराठीमध्ये आणि सकाळ टाईम्ससाठी इंग्रजीमध्ये अशा दोन्ही भाषांमध्ये वेगळ्या वेगळ्या लिहून द्यायचं. सकाळला पाठवलेली बातमी ट्रान्सलेट करून घ्या किंवा इंग्रजीत पाठवलेली बातमी मराठीत ट्रान्सलेट करून घ्या, हा मुद्दा तिथे अजिबात नव्हता. तेल अविवला एक इंटरनॅशनल सायबर सिक्युरिटीची कॉन्फरन्स होती, ती मला करायला मिळाली. इकॉनॉमिक एडिटर्सची एक कॉन्फरन्स दरवर्षी केंद्र सरकार घेतं. मी ज्या कॉन्फरन्सला गेलो होतो ती आयझॉलला कॉन्फरन्स झाली होती मिझोराममध्ये. आणि हे सगळे खूप लर्निंग एक्सपिरियन्सेस होते. दुसरं एक मला ह्या सगळ्यामध्ये संधी अशी मिळाली की अनेक लोकांबरोबर मला प्रवास करायला मिळाला, एक्सक्लुझिव्हली प्रवास करायला मिळाला. म्हणजे उदाहरणार्थ जयराम रमेश, अरुण शौरी, आपले माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे, अजित डोवाल, जनरल नरवणे यांच्याबरोबर मी 2-2 दिवस प्रवास. अजित डोवाल एकच दिवस त्यांच्याबरोबर होतो, बाकीच्यांबरोबर मी 2-2 दिवस प्रवास केले. आणि ही माणसं कशी रिलेट होतात, ही माणसं काय प्रश्न विचारतात, ह्याही माणसां बोलताना या माणसांचे रेफरन्सिंग कसं होतं, एव्हरीथिंग वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स. म्हणजे ज्यातला जनरल नरवण्यांबरोबर मी प्रवास केला तो अगदी गेल्या वर्षी केला. पण त्यांच्या ते जे काही प्रश्न विचारत होते, ते जे काही ज्या पद्धतीने रिलेटेड होते, इट वॉज अमेझिंग. असे आणखीन काही मगाशी मी विद्याधर गोखल्यांचं उदाहरण दिलं तसं आमिष लेखक, इंग्रजी लेखक अश्विन सांघी, शिवाजीराव सावंत किंवा बेगम परवीन सुलताना, पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबरोबरच्या 1-to-1 मुलाखती झाल्या. यातल्या 2 मुलाखती अशा होत्या, बेगम परवीन सुलतानांनी मला फक्त 15 मिनटं दिली होती आणि 15 मिनटांची मुलाखत जवळपास 1.25 तास चालली.
कुणीतरी नंतर त्यांना बोलायला आलं की कॉन्सर्टची तयारी झाली आणि तुम्हाला आता निघायला पाहिजे. आणि मग त्यांनी घडा अरे म्हणजे आपण किती बोललो आणि त्याच विषय काढून बोलवत आहे. म्हणजे मी माझ्याकडे मी मला संगीतातलं फारसं समजत मी आपले कोणाला तरी विचारून प्रश्न काढले होते, पण ते इतकं छान बोलत गेले. आणि कंटेम्पररी संगीत शिवकुमार शर्मांनी संगीत आणि मुलांवर संगीताचे संस्कार का झाले पाहिजेत असा विषय त्याविषयी ते माझ्याशी बोलले. आणि अगेन हा खूप वेगळा अनुभव होता. असा आणखी एक अनुभव तुम्हाला सांगतो. मी एक निवडणूक कव्हर करत होतो मी आणि एक उमेदवार एका आतल्या गावामध्ये त्यांची प्रचारसभा होती. तोपर्यंत रात्री 10ला प्रचार संपला पाहिजे वगैरे अशा काही फारशा हे नव्हत्या. 90 सालची गोष्ट आहे माझ्या अंदाने किंवा त्याच्या आधीचीच असेल. आणि रात्री 2-2:30 वाजता मी आणि माझा एक सहकारी आम्ही त्या गावामध्ये पोचलो. आम्ही जेव्हा त्या गावामध्ये पोचलो त्यावेळेला हे जे उमेदवार होते ते उमेदवार तुमच्या गावामध्ये पूल बांधू, शाळेचे पत्रे बदलून देऊ वगैरे असं काय त्यांचे लोकल इश्यूज चालले होते. आणि बहुतेक त्यांना कोणतरी निरोप दिला की इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार पुण्याहून आलेला आणि तुम्हाला त्यांना माहिती होतं मी येणार आहे ते. आणि त्यांनीच सांगितलं होतं की अमुक वाजेपर्यंत तिथे पोचा म्हणून मग आपण बोलूया. ती शेवटची सभा आहे. मग तिथून त्यांचे कार्यकर्ता होता त्याच्या घरी जेवायला जाणार होते 2 वाजता रात्री. तिथे आपण बोलूया. इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार आला आहे असं कळल्यानंतर त्याने अचानक IPKFवर बोलायला सुरुवात केली. आणि समोरची मंडळी एकदम गोंधळात की आता इतका वेळ ते बरं आपल्या काहीतरी पूल शाळा बिळा बोलत होतं. एकदम इंडियन पीस कीपिंग फोर्स श्रीलंका. आणि प्रचंड एन्जॉय केलं मी आणि माझ्याबरोबरच्या लोकांनी ते की एकदम काय माहीत नाही ते माझ्यावर लाईन मारत होते का कल्पना नाही. मोहम्मद युनुसांबरोबर माझी अशी एक मीटिंग मला आठवते. सकाळी 8 वाजता मुंबईतून निघून रात्री 8 वाजता मुंबईत परत अशी ढाक्याची ती माझी भेट होती. आणि सोशल बिझनेसची कल्पना मी प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ऐकली आणि त्याचे अनेक गोष्टी त्यावेळी त्यांनी उलगडून सांगितल्या होत्या. एका पत्रकार परिषदेला मी वेळेच्या आधी पोचलो होतो आणि त्यामुळे पत्रकार परिषद घेणारे जे ग्रस्त होते ते रिकामे बसलेले होते बातम्यांची वाट बघत. आणि त्या माणसाचं नाव जेफ्री आर्चर. काहीच उद्योग नसल्यामुळे जेफ्री आर्चर माझ्याशी गप्पा मारत होते. अगेन एक वेगळा जेफ्री आर्चर मला बघायला मिळाला. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, मी वर्गात सांगितलं असेल, सांगितलं हा किस्सा खूप वेळा. त्यावेळेला जेफ्री आर्चर त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रमोशनकरता पुण्याला आले होते. माझ्या आठवणीप्रमाणे मायटियर दॅन स्वॉर्ड ही त्यांची जी थ्रिलर आहे ती थ्रिलर होती. त्याच्यासाठी ते पुण्यात आले होते. आणि त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की आज जे पुस्तक प्रसिद्ध होतं आहे तो माझा 16वा ड्राफ्ट आहे. मी आतून हादरलो होतो. आम्हाला आमच्या कॉपीज एकदासुद्धा बदललेल्या चालत नाहीत किंवा बदला म्हणून सांगितलं तर आम्हाला राग येतो. जेफ्री आर्चरसारखा माणूस ज्याची कादंबरी येते आहे अशी नुसती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्याच्या कादंबऱ्यांचं लाखांनी जगभरामध्ये बुकिंग होतं, ज्याच्या कादंबऱ्या जगभरामध्ये असंख्य भाषांमध्ये वेगवेगळ्या ट्रान्सलेट होतात, तो माणूस स्वतःचं लिखाण 16 वेळा बदलतो. 16 वेळा तो त्याच्यामध्ये विचार करतो, वाचतो, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतो. माणसं मोठी का असतात, माणसं यशस्वी का होतात, ह्याचं एक वेगळं उदाहरण मला त्या सगळ्यामध्ये बघायला मिळालं. असा एक दुसरा मला लक्षात राहिलेली मुलाखत म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांची. पुण्यामध्ये ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराला आले होते. अर्थमंत्री होते त्यावेळी ते. आणि असंच 10 मिनटं मला भेट पाहिजे असं आम्ही त्या लोकल काँग्रेसच्या माणसाला डोक्यावर बसवून नाही काही करून द्या, भेटायचं आहे साहेबांना. आणि आम्ही त्यांना भेटलो. ती अशीच जवळपास तासभर मुलाखत चालली. मग कोणतरी त्यांना बोलवायला लागलं की आपली पुढची सभा आहे वगैरे. त्याच्यावर मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचं नाव आता पुढच्या प्राईम मिनिस्टर म्हणून घेतलं जात आहे. आणि डॉक्टर साहेब हसले आणि म्हणाले की तुला खरं सांगू का, आय एम इन पॉलिटिक्स बाय ॲक्सिडेंट. त्यावेळेला माहिती नाही मला. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून नंतर ज्यांच्यावर पुस्तक लिहिलं गेलं. मला असं वाटतं की त्यावेळेला ही जी कल्पना डॉक्टर सिंगांनी काही लोकांशी बोलली असेल, पण मी त्यांच्या तोंडून ती प्रत्यक्ष त्या मुलाखतीमध्ये ऐकली. त्यांचे जे माध्यम सल्लागार होते संजय बारू यांनी ते पुस्तक लिहिलं आहे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, त्यांच्याबरोबर एकदा पुण्यामध्ये आम्ही एकदा जेवायला गेलो होतो. आणि त्या भेटीमध्ये संजय बारूंनी इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगबद्दल मला जे काही टिप्स दिल्या ना त्या अफलातून आहेत. म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगचा एक प्रचंड वेगळा आयाम बारूंनी माझ्यासमोर मांडला.
ते असं म्हणाले की 10तली 8 इन्व्हेस्टिगेशन्स ही छापून यावी असं कुणाला तरी वाटत असतं आणि म्हणून ती लीक होतात. सो दीज आर सिलेक्टिव्ह लीक्स. आणि मग काय करायला पाहिजे, पत्रकारांनी खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टिगेट करायला शिकलं पाहिजे. अजूनही मला तो त्यांचा मुद्दा आठवतो. पंजाब आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांचे DGP असणारे SS विर्क, एक मोठे पोलीस ऑफिसर ज्यांना 2 राज्यांचे पोलीस महासंचालक ते होते, फार थोडी उदाहरणं आपल्या पोलीस दलामध्ये आहेत. त्यांचा एक कॉलम ते आणि मी मिळून लिहित होतो. म्हणजे ते लिहित होते, इंग्रजीत पाठवायचे, मग मी त्यांना मराठीमध्ये भाषांतर करून पाठवायचो. आणि विर्क साहेबांची मराठी भाषा, आता बायलिंग्वलच्या तोरण बोलतो आहे, पण प्रत्येक IAS IPS अधिकाऱ्याला त्याची केडर त्याला ज्या राज्याची मिळते ती भाषा त्याला शिकायला लागते, पर्टिक्युलरली पोलीस अधिकाऱ्यांना. म्हणजे अनेक माझे पोलीस अधिकारी महाराष्ट्रातले जे बाहेरच्या राज्यांमध्ये मित्र आहेत ते असं सांगतात की तिथली भाषा आम्हाला शिकायला लागते, कारण FIR जो असतो तो त्या भाषेत लिहिलेला असतो, त्यामुळे त्याला तो किमान वाचता आला पाहिजे अशी ती कल्पना आहे. तर मग मी विर्क साहेबांना ते भाषांतर करून पाठवायचो आणि मग आमचं एक तासभर ते भाषांतरची करेक्शन्स चालायची. आणि मग विर्क साहेब फोनवर मला सांगायचे, अरे माधव, हा जो शब्द आहे ना यातला ई आहे तो छोटी ई आहे, छोटी म्हणजे ह्रस्व, आणि हा ऊ आहे ना हा मोठा ऊ आहे, मोठा म्हणजे दीर्घ. असं करत करत आमच्याकडे तासभर त्या हे चालायचं. पण शेवटपर्यंत विर्क साहेब त्यांच्या मते ते भाषांतर फुल प्रूफ आणि कंप्लीट चुका त्यातल्या काढल्याशिवाय ते मला सोडायचे नाहीत. पण तो एक माझा उत्तम अनुभव त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिळाला. आणखी एक माझ्या भेट लक्षात राहिली ती म्हणजे हुतात्मा भगतसिंगांचे धाकटे बंधू कुलतार सिंग. मी त्यांना 2दा भेटलो. मी त्यांना भेटलो त्यावेळेला ते 70च्या पुढे गेलेले होते. कुलतार सिंगांच्या पहिल्याच भेटीमध्ये भगतसिंगांना फाशी होण्याच्या अगदी काही दिवस अगोदर भगतसिंगांनी कुलतार सिंगांना जे पत्र लिहिलं, शेवटचं पत्र फॅमिलीला लिहिलं, ते कुलतार सिंगांच्या नावाने लिहिलं होतं. आणि त्यांना ते पत्र आयुष्यभर एखादा श्लोक म्हणावा तसे ते पाठ होतं. मी त्यांच्या तोंडून ते ऐकलं आहे. आणि इतका तो विलक्षण अनुभव होता. आणि त्यावेळेला 10-12 वर्षाचे हे कुलतार सिंग हुतात्मा राजगुरूंच्या पत्नीला सोबत म्हणून पुण्याला सोडायला आले होते. ती पुण्याची आठवण मला कुलतार सिंगांनी त्यावेळेला सांगितली होती. वेल, असं खूप काही सांगता येईल. या सगळ्या भानगडीमध्ये मी फारसा वाटायला गेलो नाही, ते म्हणजे राजकारणाच्या. चीफ रिपोर्टर, असिस्टंट एडिटर, एडिटर म्हणून मला राजकारणाची जेवढी काही माहिती घ्यायला पाहिजे, असायला पाहिजे, ती मी वेळोवेळी घेत गेलो. म्हणजे सकाळनी राज्यभरात मतदारांच्या सर्वेक्षणांची सुरुवात केली होती. ती सुरुवातीची जवळपास 6-7 सर्वेक्षणं ही मी पूर्णपणे हाताळली, अगदी त्याच्या प्रश्नावलीपासून ते स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसपर्यंत. पण ह्या एका विषयावर मात्र मी फारसं कधी लिहिलं नाही आणि राजकारण कधी फारशी केली पण नाहीत. सगळ्यात मला मात्र समाधान दिलं ते माझ्या सुरस यात्रा या खाद्यपदार्थांच्या मालिकेने. मग मला खरं म्हणजे गॅसवर पाणीसुद्धा नीट उकळवता येत नाही, पण मला खाद्यपदार्थांमध्ये रस आहे. आणि मी त्याला गोधडी पद्धत म्हणतो की एखादा पदार्थ मिठाचा आर्थिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, व्यावसायिक असा सगळा इतिहासाची म्हणजे गोधडी विणायची आणि ती लोकांसमोर मांडायची आणि ती खूप लोकांना आवडली होती. शेवटचा एक मुद्दा या आहे, थोडा वेळ आहे ना आपल्याला, त्याच्यामध्ये जातो. एक म्हणजे बातमीदाराच्या आयुष्यामध्ये किंवा पत्रकाराच्या आयुष्यामध्ये काही संधी पत्रकाराला क्वचित मिळतात. ती म्हणजे रिलॉन्चची किंवा कंप्लीट प्रॉडक्ट ऑर्गनाईज करायची. मला ही संधी 4 वेळा मिळाली. पुणे न्यूझीलंड ज्यावेळेला सुरू केला त्यावेळेला न्यूझीलंडच्या पहिल्या मीटिंगपासून न्यूझीलंडचं पहिलं वर्ष होईपर्यंत मी न्यूझीलंडवर काम करत होतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र हेरल्डच्या कंप्लीट रिस्ट्रक्चरिंगमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. त्याच्यानंतर सकाळ टाईम्सच्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये मी कंप्लीट पहिल्या दिवसापासून इन्व्हॉल्व होतो. आणि त्याच्यानंतर साप्ताहिक सकाळच्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये ते तर मीच माझ्याच त्यावेळी मी त्याला संपादक होतो. त्यामुळे ते रिस्ट्रक्चरिंग आणि हे रिस्ट्रक्चरिंग फार गमतीशीर होतं. म्हणजे
40तली जवळपास 32 वर्ष दैनिकामध्ये काम केल्यानंतर साप्ताहिकाचंही काम करणं हा एक कंप्लीट वेगळा बॉलगेम होता. आणि त्याच्यावर रिस्ट्रक्चरिंग आम्ही केलं त्यावेळेला आता प्रत्येक अंक विशेषांक अशी टॅगलाईन आम्ही घेतली. याचा अर्थ एक विषय घ्यायचा, साप्ताहिकाची 82 पानं असायची, त्यातली 40 किंवा 50 पानं एका विषयावर, मग त्याच्यासाठी लेखक शोधायचे, तज्ज्ञ शोधायचे, माणसं वेगवेगळी शोधायची आणि तो सबंध विषय 360 वर्षांनी मांडायचा. पण यातली गमतीचा सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट जो होता तो म्हणजे प्रत्येक अंकाला आम्हाला 12 वेगळे लेखक शोधायला लागायचे, कारण विषय बदलायचा. आणि 12 वेगळे लेखक प्रत्येक अंकाला, म्हणजे प्रत्येक अंकाला 12 वेगळ्या वेगळ्या रायटिंग स्टाईल्स. ते सगळं उचलून साप्ताहिकाच्या स्टाईलमध्ये बसवायचं. आणि बट आय डिड इट विथ माय टीम. केवळ माझी जी टीम होती त्या टीमच्या सहकार्याने मला हे करता आलं. ह्याच्यामध्ये मी 2 प्रयोग केले. पहिला प्रयोग म्हणजे लाँग फॉर्म जर्नलिझम परत आणता येतो का, मी विचार केला. 700 शब्दात लेख संपला पाहिजे, 800 शब्दात लेख संपला पाहिजे, हे बाजूला ठेवून मी लेखकांना चांगला विषय असेल आणि उत्तम कंटेंट असेल तर 1200-1500 शब्दापर्यंत जा अशी मुभा दिली. आणि माझ्या वाचकांपैकी एकानेही खूप लांब होतं आहे म्हणून तक्रार केली नाही. मला जे वाटत होतं की उत्तम कंटेंट असेल तर लोक वाचतात, हे पुन्हा पुन्हा या सगळ्या भानगडीमध्ये सिद्ध होत गेलं. त्यामुळे एका लिमिटेड अर्थाने लाँग फॉर्म जर्नलिझम थोडासा परत आणला. मग या विषय तात्कालिक हवा. मी 4.5 वर्ष मी साप्ताहिक सकाळचा संपादक होतो. यातले 10 आठवडे सोडले तर प्रत्येक साप्ताहिकाचं संपादकीय मी लिहिलं. त्या संपादकीय लिहिणं हा एक वेगळा अनुभव होता. आणि पुन्हा अट एकच की विषय वेगळा पाहिजे, तात्कालिक हवा, पण फार त्याला एक्सपोजर नसावा. मग असा विषय शोधून काढायचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय, त्या विशेषांकांचे सुद्धा आम्ही केले. पर्यटन, खाद्यपदार्थ, आरोग्य वगैरे या सगळे नेहमीचे विषय असतात. त्याच्याबरोबर भरडधान्य किंवा पाऊस, देवराया, शिद फडणीसांच्या 100च्या निमित्ताने शिद फडणीसांवर एक अंक, किंवा एक कवितांचा अंक, फक्त पुस्तक परिषदांचा अंक, असे वेगवेगळे प्रयोग आम्ही केले. ते माझ्या वाचकांना आवडले. कवितांच्या अंकाला संपादकीय म्हणून मी चक्क एक कविता केली. हा माझा प्रांत नाही, पण मी ती केली आणि ती आवडली बऱ्याच लोकांना. आणि कवितेच्या अंकाचं संपादकीय कविताच आहे हा सुद्धा एक प्रयोग त्यावेळेला लोकांना आवडला. 2000पासून मी इथे शिकवायला लागलो. शिक्षणाच्या क्षेत्रातली माझी लुडबुड जी आहे ती काही लोकांना आवडली, काही लोकांना नाही आवडली, पण ती नावडसुद्धा हा माझ्या अनुभवामध्ये भर घालणारा भाग होता. पण एक मात्र मुद्दा त्याच्यामध्ये झाला की प्रत्येक वेळेला इथे उभं राहताना तयारी केली पाहिजे, हे मी मलाच सांगितलं. म्हणून आजही माझ्याकडे माझे मुद्दे रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहेत. मी काय सांगतो आहे, मला काय सांगायचं आहे, हे इथे येताना माझ्या डोक्यामध्ये पक्कं असतं. हा एक भाग. आणि दुसरा त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक पिढीतल्या विद्यार्थ्यांबरोबर माझा एक जैविक संबंध राहायला गेली 20-25 वर्ष. आणि त्याचा उपयोग मला असा आला संपादक म्हणून विचार करताना की नवीन पिढी काय पद्धतीने विचार करते आहे, नवीन पिढी कुठे बघते आहे, नवीन पिढीची मतं काय आहेत, नवीन पिढी आपण म्हणतो बदलते, पण ती नेमकी काय बदलते, कोणत्या अँगलला बदलते आहे, याचा एक चांगला अनुभव मला प्रत्येक वर्षाने दिला. अर्थात मला त्याच्यामध्ये काही चांगले सहकारी पण मिळाले ह्या डिपार्टमेंटमधनं. संजय संघवीसारख्या माझ्या मित्रामुळे मी स्वयंसेवी संस्थांपर्यंत पत्रकारितेची ओळख घेऊन जाऊ शकलो. हा एक पुन्हा वेगळा विषय. हे सगळं काही खूप वेगळं आहे असा माझा अजिबात दावा नाही. हे बहुतेक बऱ्याच पत्रकारांच्या आयुष्याचा व्यावसायिक मार्ग जो असतो तो असाच असतो. मग वेगळं काय, मी तुम्हाला म्हटलं तसं थोडंसं फक्त आता हे की माझ्यासारखा एक सर्वसाधारण मुलगा हा प्रवास कसा करू शकला. म्हणजे माझं अकॅडमिक करिअर असं काही फार क्रेडिट याच्यातला भाग नाही. एका सर्वसाधारण घरातला सर्वसाधारण मुलगा 2 भाषांमध्ये या पद्धतीने मी काम केलं. मला असं वाटतं मी का टिकलो अशा गोष्टी जर का विचार करायचा असेल तर, किंवा मला या संधी का मिळत गेल्या, माझ्यापर्यंत का येत गेल्या, मला असं वाटतं की त्याचं आज मला दिसणारं एक कारण असं आहे की वाघसाहेबांनी मला जी सल्ला दिला होता किंवा तंबी दिली होती, पळून जायचं नाही, आणि मी कधीच पळून गेलो नाही. इंग्रजीवरनं मी प्रचंड बोलणी खाल्लेली आहेत. म्हणजे माधव तुझ्या कॉपीवर काम करायला सबएडिटर तयार नसतात, ते कर्स युअर कॉपीज असं मला सहकारी सांगायचे. पण हे सांगत असताना सुद्धा ते माझ्याबरोबर बसायचे, मला करेक्शन्स करून द्यायचे. मी आज जसं माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही इंग्रजीत लिहा, मला आणून दाखवा, हा संस्कार तिथला आहे.
मी कुठल्याही जबाबदारीला नाही म्हणालो नाही. असंख्य विषय माझे नव्हते, पण तरीसुद्धा मी ते समजावून घ्यायची सवय लावली. इंग्रजीशी भांडत राहिलो, बदल स्वीकारले, बदलतं तंत्रज्ञान समजावून घेत राहिलो. मी 95 साली प्रसादच्याच बरोबर जेव्हा इंटरनेट पोर्टल हे शब्दसुद्धा जगाने ऐकलेले नव्हते, त्यावेळेला मराठीतलं पुण्याबद्दलचं बातम्या देणारं पोर्टल आमच्या काही मित्राच्या मदतीने मी आणि प्रसादने चालवलं आणि उत्तम अनुभव होता. पण त्यामध्ये मला ते इंटरनेटचा हे झाला, पोर्टलचं पण काय, ईमेल कसे करायचे, इथपासून असंख्य गोष्टी त्यावेळेला. आजही नव्या पिढीत त्या तंत्रज्ञान समजत नाही मला, पण मला त्याची भीती वाटत नाही, जी माझ्या पिढीतल्या अनेकांना कदाचित असेल. मी किस्सा सहज सांगतो. मी 95 साली एनरॉनचं आंदोलन कव्हर करतो, ऐकलं असेल माझ्या मुलांनी कदाचित. त्यावेळेला पहिला STD फोन करायला 17 किलोमीटर प्रवास करायला लागायचा, पहिला फॅक्स करायला 45 किलोमीटर प्रवास करायला लागायचा. त्याच्यानंतर मी मालवणची बाय इलेक्शन कव्हर करत होतो. ती बाय इलेक्शनची शेवटची सभा प्रचाराची रात्री 10:30 वाजता संपल्यानंतर माझ्या हातातल्या सिम्बियन फोनवरनं मी 6 टेक्स्ट SMS केले माझ्या पुण्याच्या ऑफिसला आणि बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली. त्याच्यानंतर 10 वर्षांनी मी तेल अविवमध्ये होतो. पंतप्रधान नेत्यानहूंनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेत उदाहरण केलं. माझ्याच फोनवर मी त्यांचा फोटो काढला, माझ्याच फोनवर मी बातमी टाईप केली आणि व्हॉट्सॲपवर मी ती बातमी माझ्या पुण्याच्या ऑफिसला पाठवली. सो तंत्रज्ञानातला हा बदल आपण जर लक्षात घेतला तर वेग काय पद्धतीने आला हे आपल्याला लक्षात येतं. पत्रकार असल्याचा एक सुपेरिटी कॉम्प्लेक्सही मला होता, मी नाकारत नाही, पण माझ्या सुदैवाने तो खूप लवकर लक्षात आला माझ्या, आणि त्याच्यामुळे मागे बघत पुढे बघायची सवय खूप लागली, लवकर लागली मला. आणि नंतर मला खूप वर्षांनी सगळं की हे म्हणजे SWOT ॲनालिसिस. ते SWOT ॲनालिसिस स्वतःचं खूप करत राहिल्यानंतर एक लक्षात आलं की पत्रकार म्हणून बाहेरून तुमच्याकडे लोक काहीही पद्धतीने जरी बघत असली तरीसुद्धा तुम्ही नेमके कुठे आहात हे फक्त तुम्हाला माहिती असतं. आणि त्याच्याशी प्रामाणिक मला असं वाटतं मी राहिलो. आपल्या व्यवसायाची एक गंमत आहे, मी अनेकदा सांगतो की आपल्या व्यवसायामध्ये झाकलीमूठ फार काळ 1.25 लाखाची राहत नाही. तुम्ही तोंड उघडलं किंवा काहीतरी लिहायला कागदावर पेन टेकवलं की तुम्ही किती पाण्यात समजतं. फार गमजा करायची काही गरज नसते. त्यामुळे स्वतःबद्दल अवास्तव कल्पना बाळगण्याची सवयही त्यामुळे लागली नाही. हा मला असं वाटतं की मी का टिकलो याचा एक कदाचित खूप महत्त्वाचा भाग असू शकतो. चिकाटीने काम करत राहिलो, दोन्ही भाषा नेटाने शिकल्याचा फायदा झाला. मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं असं की एका दिवशी रात्री मी काम संपवून घरी गेलो, त्यावेळेला मी सकाळ टाईम्सचा असिस्टंट न्यूज एडिटर होतो आणि मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो त्यावेळी मी सकाळचा वृत्तसंपादक होतो. सो हे ट्रान्झिशनसुद्धा मला जड गेलं नाही, कारण मला दोन्ही भाषा येत होत्या. दोन्ही भाषा आणि जसं मगाशी प्रसाद म्हणाला, याच्याबरोबर एक गोष्ट खूप समजावून घ्यायला लागते आपल्याला. मराठी वाचक आणि इंग्रजी वाचक याच्यामध्ये फरक आहे, त्याच्या मानसिकतेमध्ये फरक आहे. हा फरक जर का आपण लक्षात घेतला तर काय पद्धतीने लिहायचं, काय पद्धतीने प्रेझेंट करायचं याचा आपल्याला निश्चितपणे अंदाज येतो. पत्रकाराच्या आयुष्यामध्ये सहज येणाऱ्या काही गोष्टी असतात, त्यानंतर व्यसनांमध्ये बदलतात. माझ्या सुदैवाने मी त्याच्यापासूनही कटाक्षाने लांब राहिलो. 2 व्यसनं मात्र मी अजिबात सोडू शकलो नाही. त्यातलं पहिलं व्यसन म्हणजे गप्पांचे फड रंगवणे आणि दुसरं व्यसन म्हणजे पुस्तकं जमवून वाचणे. आजही माझ्या घरातल्या 2 खोल्या फक्त पुस्तकांनी भरलेल्या आहेत आणि मी वाचत राहतो. मी पत्रकार झालो नसतो तर काय झालं असतं? मला असं वाटतं मी कदाचित शिक्षक झालो असतो किंवा वकील झालो असतो. पण माझ्या या एकाच व्यवसायाने मला या दोन्ही रोल प्ले करायची संधी दिली. पत्रकार म्हणून मी शिक्षकही आहे आणि पत्रकार म्हणून मी वकीलही आहे. लोकमान्य टिळकांनी केसरी लॉन्च करताना एक पत्र लिहिलं आहे, त्या पत्रामध्ये वृत्तपत्रकर्त्यांची भूमिका टिळकांनी मांडलेली आहे. टिळक असं म्हणतात की वृत्तपत्रकर्ते हे रयतेचे वकील व कोतवाल होत, आणि ही भूमिका पत्रकारांनी, त्यामुळे ह्या दोन्ही भूमिका ह्या रोलमध्ये मला करायला मिळाल्या. इथे लेक्चर जरी कुठेही लेक्चर येताना मी मुलांना असं काय मग सांगतो की जेव्हा तुम्ही हा उंबरा ओलांडता ना कोर्स करण्यासाठी, त्यावेळेला तुमचं शिक्षण सुरू होतं आणि मग ते थांबत नाही, ते सातत्याने सुरू राहिलं पाहिजे. तसं माझं शिकणं थांबलं नाही आणि आजही पुस्तकाच्या दुनियेमध्ये मी इतकी वर्ष वाचक म्हणून वावरलो. आता प्रकाशन संस्थेबरोबर थोडंसं काम करताना पुस्तक निर्मितीचे काही धडे घेता येत आहेत का असा माझा प्रयत्न आहे. थँक्यू सो मच.
धन्यवाद सर. मला असं वाटतं की सुरुवात ज्या किस्स्याने झाली आणि त्यानंतर सरांचं बोलणं जसं रंगत गेलं, मला असं वाटत होतं सर अजून थोडा अर्धा ताससुद्धा बोललेलं चाललं असतं. खूप फॅसिनेटिंग किस्से ऐकायला मिळाले आज. आणि खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्शियल लर्निंग काय असतं हे आज खरं तर शिकायला मिळालं. हे एक्सपिरियन्शियल लर्निंग हे खूप नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इतकं ऐकायला मिळतं, पण एक्झॅक्टली काय हे आज खऱ्या अर्थानं इथे लक्षात आलं आहे. सर, मी एका कॉलेजमध्ये शिकवते आणि असं होतं की आपण काही वर्षांनी ज्यावेळी शिकवायला लागतो त्यावेळी आपली ऐकण्याची क्षमता कमी होते. आणि मला असं वाटतं की आज इथे या लेक्चरने आणि तुमच्या व्याख्यानाने मला हे नक्कीच लक्षात आलं आहे की शिकणं कधीच थांबायला नको. आणि ती क्षमता जी कमी झाली ऐकायची, ती मला वाटतं अशा वक्त्यांमुळे ती क्षमता कधीच कमी होऊ शकत नाही. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी रसिकाला विनंती करते की तिने कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर, सॉरी सर. We just had a wonderful master class of journalism, and I think we should all stand up and give him a very big round of applause. माधव सरांना ऐकणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं हा निखळ आनंदाचा सगळा विषय असतो. कारण आज त्यांनी सगळा जो काही त्यांचा द्विभाषिक पत्रकारितेचा प्रवास सांगत असताना आपल्यापैकी प्रत्येकजण त्यांच्या भूमिकेत आपल्याला स्वतःला निश्चितपणाने पाहत होता. कारण आपण बहुतेक सगळेजण ज्या प्रकारच्या पार्श्वभूमीतून आलोत आणि ज्या प्रकाराने धडपड करत पुढे जातोय, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला जो काही दीपस्तंभ दिसतो, प्रकाशाची वाट, आणि त्याच्यामध्ये कुठे नेमकं जायचं आहे, तर तसं ते आजचं सगळं व्याख्यान होतं. आणि माधव सरांचं शिकवणं हे सुद्धा त्या प्रकारचं असतं. हे आपण ज्या वेळेला म्हणतो ना की अतिपरिचयात अवज्ञा, तसं सतत भेटणाऱ्या माणसाबद्दल आपल्याला किंवा माधव सर तर नेहमीच आपल्या विभागात असतात आणि मग ते इतकं 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलं आहे हे अफलातून आहे. आणि जे आपण आजच्या याच्यामध्ये म्हणतो की बहुभाषिक असणं आणि आपल्या विभागाचं जे काही वैशिष्ट्य आहे की बायलिंग्वल आणि दोन्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये तितक्याच क्षमतेने आणि ताकदीने लिहिता येणं, बोलता येणं आणि व्यक्त होता येणं, हा जो काही भाग आहे, प्रवास आहे, तर तो सोपा नसतो. कारण सर सांगत असताना सुद्धा मला आठवतं आहे, मी श्रीपाद वाघ, मी स्वरूपवर्धिनीचं कामाच्या निमित्ताने अगदी आम्ही 6वी 7वीत असताना श्रीपाद वाघ वर्धिनीमध्ये यायचे, ते आमच्याशी गप्पा मारायचे. त्यामुळे त्यांचं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व आणि सकाळमध्ये आपण काम करत असताना तो सगळा जो काही असलेला जो काही अनुभव आहे आणि मग तो आपण सगळे पुढे पत्रकारिता तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही कशी विकसित होत गेली. मी अगदी खिळे जुळण्यापासून ते आत्ताच्या AI पर्यंत आणि त्या सगळ्यामध्ये सुद्धा माधव सर आजही पुन्हा शिकण्याच्या सगळ्या भूमिकेत आहेत आणि त्यामुळे ते उत्तम शिक्षक आहेत. आणि जाहीर करावं का नाही असा थोडा हे आहे, पण मी सांगतोच. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस असं जे काही एक पद आहे, आपण आपल्या विभागाने विद्यापीठात अर्ज केला आहे आणि माधव सर इथे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून वर्षभर किमान आपल्याकडे असावेत. आणि हे आता अंतिम टप्प्यात आहे आणि कदाचित पुढच्या महिन्यामध्ये त्याची जाहीर आपल्याला सगळ्याची बातमी ही मिळू शकेल. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा सरांचं मनापासून स्वागत. आणि मगाशी म्हणाली ना की गर्दी नाही दर्दी, जे आले नाहीत त्यांनी जे त्यांना दे मिस्ड इट. त्यामुळे ते खरंच त्याची हुरहुर ही लागावी असं हे
आजचं व्याख्यान होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि या वर्षातले जे काही आपले सगळे लेक्चर्स झाले, स्वाती राजेंचं भाषण जे काही आहे तर तेही मराठी भाषेच्या सगळ्या संदर्भात होतं. अभिराम भडकमकरांचा लेखन प्रवास उलगडतानाही तो भाषेच्या संदर्भात होता. आणि आज माधव सरांचंही भाषण जे काही झालं, मनोगत जे काही झालं तेही भाषेच्या याच्यात आहे. त्यामुळं तोही एक सलग आपण एक ज्याला आपण म्हणू की एक मराठी म्हणून भाषेची आणि माध्यमांची असलेली सांगड याचा एक चांगला प्रवास आपला सुरू आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलही आनंद व्यक्त करतो. आणि PMA सोबतचा आपले जे काही 3 वर्षांचा हा जो काही सगळा सोबत सगळे आहे तर ती आणखी पुढे जावी आणि आणखी पुढच्या टप्प्याला आपण कदाचित आपलं सहकार्य येत्या काळामध्ये नेऊ असा प्रयत्न करू. धन्यवाद. सर, गोखले सरांनी एक गोष्ट सांगितली, नवीन चूक करायला नवीन पद्धतीने विचार करावा लागतो. ही गोष्ट अतिशय शिकण्यासारखी वाटली मला आणि खूप सुंदर गोष्ट सांगितली. शिकणं हे सतत चालू राहिलं पाहिजे आपलं आणि बदल स्वीकारत राहिलो पाहिजे आपण. अतिशय सुंदर असं प्रवास वर्णन केलं त्यांनी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय माधव गोखले सर यांनी केलेल्या मौल्यवान मार्गदर्शनासाठी त्यांचे मी आभार मानते. तसेच पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे माननीय प्रसाद मिरासदार सर व PMAचे माननीय हरपुडे सर यांचे विशेष आभार मानते. त्याचप्रमाणे आपले वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख संजय तामट सर यांचं खूप आभार. आणि येथे उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक व आपण सर्व विद्यार्थी सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद.